आणि त्यांचे आपण जे व्हिडिओ आहेत त्यांच्या शिक्षकांना नक्कीच दाखवू. त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहतोय सन्माननीय RR स्कूलचे मुख्याध्यापक सरांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूयात. त्यांचं देखील मनापासून हार्दिक आभार व्यक्त करूयात, कारण त्यांनी देखील शाळेने देखील खूप चांगलं सहकार्य आपल्या ह्या स्पर्धेला केलेलं आहे. चला ते विद्यार्थी मैदानाच्या बाहेर जा. संगमेर बॅटिंग आहे आणि काळभैरवनाथ नरे. संगमनेर टीम आपला राखीव खेळाडू, नरे टीम आपला राखीव खेळाडू. संगमनेर टीमचे राखीव खेळाडू कुठे आहेत? चला संगमनेर टीम आपले राखीव खेळाडू मैदानामध्ये पाठवा. संगमनेर टीम या संघाला विनंती आहे, कळकळीची विनंती, आपले राखीव खेळाडू 12 मॅन जो आहेत एक्स्ट्रा प्लेयर समालोचक कक्षामध्ये त्वरित पाठवायचा. मॅचला या ठिकाणी आपण प्रारंभ करतोय. सुरुवात या ठिकाणी नक्कीच आपण पाहते होत असताना करते या स्पर्धेसाठी खूप मोलाचं सहकार्य सन्माननीय उपसरपंच विजयदादा गोळे यांनी केलेलं आहे. आदरणीय निखिलदादा बोडके असतील, दिगंबरजी विळे असतील, दत्ताभाऊ मोरे असतील, राकेशदादा आवारी असतील, संभाजी पोळेकर, अक्षयदादा डोंबे असतील, शरद पडवळ असतील, रामराजे पिराणे, नरेश वारे, गणेश पवार, सर्वांचं मनापासून हार्दिक आभार. मॅचला प्रारंभ. मॅच खूप महत्वाची आहे आणि या महत्वाच्या मॅच मध्ये आपण नक्कीच पाहतो या ठिकाणी अगदी सामन्याला सुरुवात होत आहे. पण टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला नरे टीमने. काबलवात 11 टीम आणि ते संगमनेर 11 संगमनेर टीमला बॅटिंगसाठी आमंत्रित केलेलं आहे. बॅटिंगची जोडी मैदानामध्ये आले. चांगली पहिलं षटक करण्यासाठी गोलंदाज देखील सज्ज झालेले आपल्याला नक्कीच पाहायला भेटतात. प्रारंभ या ठिकाणी नक्कीच होता. पहिल्या मॅचला प्रारंभ, पहिल्या मॅचला सुरुवात या ठिकाणी करण्यापूर्वी दोन्ही अंपायरचं आपण कौतुक करूयात. त्यांनी या ठिकाणी नक्कीच उपस्थित दाखवले, त्यांचं मनापासून हार्दिक आभार व्यक्त करूयात. या राजगड चॅम्पियन ट्रॉफीसाठी आपण पाहतोय नक्कीच आपल्या RRच्या ग्राउंडवरती क्रिकेट सामने चालू आहेत. सन्माननीय शामरावजी गोळे साहेब यांच्याकडून या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. दावडी गावचे उपसरपंच ते होते आणि सरपंच साहेबांकडून नक्कीच शुभेच्छा आलेत, त्यांचा आपण हार्दिक आभार व्यक्त करूयात. जत मैदानाकडे स्पर्धेला सुरुवात होते. प्रारंभ या ठिकाणी आपण नक्कीच करतोय. पण प्रारंभ कुठल्याही स्पर्धेचं करत असतं किंवा कुठल्याही कार्याची सुरुवात करण्यापूर्वी आपण गंडराला विनंती करत असतो, गंडरा लवकर येई बेटी सकळांस देई, अंगी शेंदुराची उटी केशर कस्तुल लाटी, पायी गागुऱ्या वाजती नाचत आली गणपती, अवघ्या गणाचे गणपती हाती मोदकाची वाटी, तुकामिने शोधून पाहे विठ्ठल गणपती दुजा नाही. आणि त्यामुळे करतं महाराष्ट्राचे हृदय श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना की विनम्र अभिवादन करूयात. छत्रपती संभाजी महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शांती खरं साहित्यवीर अण्णाभाऊ साठे असतील, सर्व महावीरांना या ठिकाणी आपण नक्कीच या स्पर्धेच्या निमित्त विनम्र अभिवादन करतोय. मॅचला सुरुवात होतोय. देखीता लोचनी दंग झाली मन, सुखी समाधान सर्व काळ, ऐसे बेट दिवा भाग्यवंत होते, माऊली बेट ते इनवय. आणि खरं तर आपण पाहिलं तर ही क्रिकेटची स्पर्धा फक्त स्पर्धा नाही, आता तरुणांना एकत्र करण्यासाठी आमच्या राजगड चॅम्पियन ट्रॉफीच्या कमिटीने घेतलेलं एक पण आहे. मॅचला सुरुवात प्रारंभ या ठिकाणी आपण गातोय. 3, 2, 1 लेट्स प्ले. मॅचला इथे नक्कीच आपण पाहतोय सुरुवात होते. आजच्या दिवसामधला पहिला सामना या ठिकाणी नक्कीच पाहायला भेटेल. संगमनेर टीमकडून बॅटिंग जोडी होत्या. खरं जे खेळाडू फलंदाजी करत असताना हुशार आहेत. नाव त्यांचं तुषार आहे, आडनाव पनाळकर आहे. गाव त्यांचं आपण जर पाहिलं तर एक चांगलं गाव आपल्याला नक्कीच पाहायला भेटेल संगमनेरचे धुरंधर या ठिकाणी आपण पाहतो नक्कीच उतरले बॅटिंगसाठी. आणि ते मैदानामध्ये काय करतील ते नक्कीच आपण पाहणार आहोत. प्रारंभ, पहिला बॉल पहिल्या षटकातला. ओहो, पहिल्याच बॉल वरती यू मिस, आय विल डेफिनेटली फंडच्या डिस्ट्रॉय केल्या. महत्वाचा खेळाडू इथे बाद झाला. टीमचा बॅकबोन, टीमचा पाठीचा कणा. कारण राजगड टीम आपण पाहिलं सुपर 4 मध्ये गेल्या. राजगड टीम मधून देखील हाच खेळाडू खेळला, काबाईज मधून देखील हाच खेळाडू खेळतो. तो खेळाडू एक भयंकर स्वप्न, स्वीट अँड सोमी टाईप आपण पाहतो. गोलंदाज झाले होते पहिले राहुल, आणि राहुल वीर यांनी घेतला पहिल्याच बॉलवरती विकेट. प्रेम नित्यकर माणुसकीवर होईल जागर इमानाचा, संकटाशी डाव धोकापरी धाव, मुकवटी वाव घे जिंकून, करवाणी व्यक्त मर्यादाने फक्त मनातले मुक्त घाण कर, शब्दांनावर मानसी सावर नम्रपणे कर व्यवहार, होईल प्रज्वल दिसेल उज्ज्वल वाटे मखमल माणुसकी, सोज तुझ्यातली मानवता भली, खूप प्रेमापरी नाव कर,
आली कल्पमत जिंकायची मन माणुसकी धन मौल्यवान. त्यामुळे खरं तर माणुसकी शिकवणारा खेळ हा क्रिकेटचा खेळ आपल्याला नक्कीच पाहायला भेटतोय. या ठिकाणी पाहतो या स्पर्धेचं आयोजन कमिटी मेंबर्स पण एकदा सज्ज झालेत. सन्माननीय विजयदादा गवळी, निखिलदादा बोडके, दिगंबरजी वीर, दत्ताजी मोरे, संभाजी पोळेकर, राकेश अवारे, अक्षय डोंबे, शरद पवार, रामराजे पिलाने, गणेश पवार आणि मनीष अवाळे या सर्वांचं मनापासून हार्दिक आभार व्यक्त करूयात. आणि सगळ्यात पुन्हा एकदा क्रीडा नगरीमध्ये पहिल्या षटकाचं खेळ चालू आहे. पहिल्याच बॉल होते राहुल यांच्या अगदी गोलंदाजीवरती आपण पाहतो विकेट आलेला आहे. षटक क्रमांक दुसरं पहिलं आता असताना नवीन फलंदाज मैदानामध्ये आता आलेले आहेत. नवीन बॅटरचं नाव काय? ओंकार. पुढचा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न होता इथे आपण नक्कीच पाहतो. शिराचा वेध घेणारा चेंडू होता आणि त्यामुळे इथे धाव लागणार नसणार आहे. कुठल्याही प्रकारची धाव इथे नाही आहे. 2 चेंडूंचा खेळ संपला आहे. नरे जिंकेल की संगमनेर, संगमनेर की नरे, 7 षटकांची मॅच थांबून खेळायचं आहे. पण मित्रांनो रक्तगट कुठलाही असो, रक्तात माणुसकी असली पाहिजे आणि माणूस कुठलाही असो त्याच्याबद्दल मनात आपुलकी असली पाहिजे. एक लक्षात ठेवा मित्रांनो, आता हेच पाहणं सर्वसामान्य झाडाचे पान ज्यावेळी गळून पडतं तेव्हा त्या पानाचं आयुष्य संपून जातं, त्याच्या क्षणातच कचरा होऊन जातो. पण मेहंदीच्या पानाचं तसं नसतं. त्याला तोडावं, कुसकळलं किंवा दळलं तरी ते दुसऱ्यांच्या आयुष्यात रंग बनण्याची उदारता सोडत नाही. खरं आहे ना मित्रांनो, हा त्याग, हे समर्पण, हे औदार्य आणि कौशल्य एका माणूस म्हणून आपणही आत्मसात करण्याचा प्रयत्न करूयात. चला त्यागातील वैभव जाणूयात. दुसऱ्याच्या दुःखाचे कारण होण्यापेक्षा दुसऱ्याच्या आयुष्यात आनंद पिरूया. चला माणूस होऊया, चला चांगला खेळाडू होऊया, चांगलं खेळून प्रत्येकाला आनंद देण्याचं काम करूयात. जत मैदानामध्ये नमस्कार, मी स्पोर्ट्स कॉमेंटर संकेत राजेंद्र धनावडे, मॅन फ्रॉम चिखलगाव भोर आपलं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये स्वागत करतोय. मिस फिल्डिंग झाल्यानंतर तिथे आपण पाहतो नक्कीच एक सिंगल कंप्लीट केली. का सिंगल नंतर टीमची धावसंख्या 4 चेंडूंचा खेळ संपला, 1 या आकड्यावरती. 4 बॉलचा खेळ संपला, 1 या आकड्यावरती धाव फलक. खरं तर आपण पाहतो सो ही मॅच खूप महत्वाची आहे. एक वाळेचा झोक येत असते, वाटते सानोली मंद झोक मी व्हावे, घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे, कधी बाजारी तर कधी नदीच्या काठी, राईत कधी वा पडक्या वाड्या पाठी, हळू तवकात जावे कधी कानोसा घेत, कधी रमत गमत वा कधी भरारी थेट. हे चेंडू बद्दल मी सांगतोय. असं चेंडू असाच असो. आणि ते आपण पाहतोय अगदी नवीन खेळाडू सिद्धार्थ बांदल आले. सिद्धार्थ बांदल यांनी मोठा फटका खेळलेला आहे. दरम्यानच्या काळामध्ये 2 धावा त्या फटक्यावरती नक्कीच येतील. आणि ते आपण जर पाहिलं टीमची धावसंख्या 3 या आकड्यावरती नक्कीच लागलेली आहे. खरं तर कुठल्याही स्पर्धेची शुभ सुरुवात करण्यापूर्वी आपण देवाचा, राजाचा आणि आपण पाहतो महामानवांचा जयघोष करत असतो. परंतु इंडियन आर्मी त्यांच्यासाठी एक वाक्य असेल, ते देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले, सोडिले सर्व घरदार त्यागिले सुखी संसार, ज्योतिसम जीवन जगले ते देशासाठी लढले, तो तुरुंग ते उपवास, सोसला किती वनवास, कुणी फासावरती चढले ते देशासाठी लढले. अशा भारतासाठी लढणाऱ्या सर्व शूरवीर लढवय्ये मावळ्यांना, सैनिकांना, फौजींना, महाराष्ट्र पोलीस दलातल्या कार्यरत असलेल्या मान्यवरांना आपण नक्कीच त्या मानाचा मुजरा करूयात आणि स्पर्धेकडे जाऊयात. इथे आपण पाहतोय षटकाची नक्कीच इथे समाप्ती झाली. षटकाचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या 1/4 आकड्यावरती. खरं तुषार पन्हाळकरांनी उगाच गलती केली, कारण थांबून खेळले असते. आपल्या मॅचला आता 7 षटक होते, मग 7 षटकांचा विचार केला तर कुठेतरी थांबून खेळणं गरजेचं होतं. आपण पाहतोय आज आपल्यासोबत अजून एक समालोचक आहेत, पुरंदरचे धुरंधर आवाज म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहत असतो अमरजी यादव, त्यांचं पण हार्दिक स्वागत करूयात. तर संत सेना महाराजांचे एक वाक्य आहे, 2 कोणा कामा आले पहा विचारून बोले, ऐसे सकळ जानती करोनिया आंधळी होती, स्त्रिया पुत्र बंधू पाही त्याचा तुझा संबंध नाही, सका पांडुरंगा विन सेना म्हणे तुझ्या कोण नाही. धन हे काय आता येतं उद्या नाही, परंतु कमवलेली माणसं ही खूप महत्वाची असतात. आमचे विजय गोळे असतील, कारण आमचे राकेश दादा आव्हाळे असतील, आमचे वीर साहेब असतील, त्याचबरोबर आमचे सर्वच आयोजक कमिटी मेंबर निखिलजी असतील, म्हणजे सर्व मित्र जे आहेत त्या मित्रांनी आपल्या तरुणांना कुठेतरी चांगलं व्यासपीठ भेटावं त्यासाठी हा प्रयत्न नक्कीच केला. यासाठी व्हावा 8 तास शेवटचा दिस गोड व्हावा, त्यासाठी आपण पाहतोय मॅच केलेला आहे. अभ्यासिले वेद झाला शास्त्रबोध, साधिल्या विविध नाना कळा, प्रेमाचा जीवा जेव्हा नाही अंतरी तव कैसा श्रीहरी करील कृपा. आणि त्यामुळे प्रेमाचा जीवा खूप महत्वाचा असतो. तुम्ही प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविना नाही नर नारायण. आणि खरं प्रेम हे खूप महत्वाचं असतं. ते प्रेम आई वडिलांवरती, ते प्रेम देशावरती, ते प्रेम क्रिकेटवरती, ते प्रेम मित्रांवरती, अंतरप्रेम ह्या मातीवरती. फ्लिक ऑफ द रिस्ट, का फटका खेळला.
सिद्धार्थ बांदल या खेळाडूची बॅटिंग जर आपण पाहिली ना तर हा क्लासिकल खेळाडू आहे. या खेळाडूचा खेळ मला आवडतो. त्याचं कारण आहे हा खेळाडू डोक्याने खेळतो, हा खेळाडू फटके गॅपमध्ये खेळतो. पण मित्रांनो, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असा एकमेव खेळाडू बनला जो गॅपमध्ये फटके खेळायचा. त्याचं नाव आहे रिकी पॉन्टिंग. तो डोळे बंद करायचा, फिल्डिंग सर्व बघायचा, डोळे बंद केल्यानंतर ती दिशा आठवायचा आणि त्या दिशेने फटका खेळायचा असा विचार करताना त्याच दिशेने फटका खेळायचा. मग त्याला त्याग लागतो, त्याला समर्पण लागतं, त्याला एकाग्रता लागते. ते एकाग्रता सिद्धार्थ बांदल या खेळाडूकडे आहे. कॅमेरामॅन फोकस करू. आज तो सिद्धार्थ बांदल टीमचा हुकमी एका मैदानामध्ये खेळतोय. टीमची धावसंख्या 8 या आकड्यावरती. ओहो, क्लासिकल आहे. या अगोदर अगदी आपण पाहिलं नजाकत होती, आता ताकद आहे. अजून एक सिद्धार्थ बांदलच्या बॅटमधून आणला मोठा फटका, चेंडू सीमा रेषा पार. पण रविदादा गोलंदाजी इनवरती आलेले आहेत. रविदादा यांच्यावरती बरसलेले आहेत. आंधळ्याची काठी अडकली कवनी बेटी, माझी हरणी गुंतलीस कोण राणी. आणि खरं तर आंधळ्याला काठीचा सहारा असतो, तसं आपण पाहिलं या खेळाडूचा टीमला सहारा आहे. संगमनेर टीमसाठी हा हुकमी एका नेहमी खेळतो. आज गरज आहे आणि मोठ्या माणसा मोठा सरपंच आहे, ते खूप चांगली बॅटिंग करतोय. सलग 2 चौकार त्याने नक्कीच ठोकलेले आहेत आणि त्याच्या बॅटमधून आलेल्या चौकानंतर टीमची धावसंख्या 12 या आकड्यावरती सन्मान दिला आहे. पाहायला म्हणतात क्रिकेट. इथे रविदादा यांचं कौतुक करावं लागेल. रविदादा यांनी जो चेंडू हाताळला आहे, क्रिकेटचं ब्रह्म असतं हे. खरं तर ते देखील एक चांगले खेळाडू आहेत. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी मॅच मैदानामध्ये चालू आहे. दरम्यानच्या काळामध्ये 3 चेंडूंचा खेळ संपला आहे. मैदानामध्ये अजून एक डॉट बॉल आला. 4 चेंडूंचा खेळ संपलेला आपल्याला नक्कीच पाहायला भेटतो आणि आता शेवटच्या काही चेंडूंचा खेळ नक्कीच बाकी आपल्याला मैदानामध्ये पाहायला भेटेल. लंदन देखा, पॅरिस देखा, और देखा, जापान, माइकल देखा, एल्विस देखा, सब देखे मेरे जान, सारे जग में कोई नहीं है दूसरा हिंदुस्तान, दूसरा हिंदुस्तान, दूसरा हिंदुस्तान. ओहो, फ्लिक ऑफ द रिस्ट. मनगडातली ताकद लावल्या, का फटका सजवला. एक धाव तिथे कंप्लीट केल्या. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही आहे, एक सिंगल. खरं आपण पाहतो आज क्रीडांगण राजा रघुनाथराव विद्यालयाचं आहे. संपूर्ण शिक्षक स्टाफ, मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक वृंदांचं आपण कौतुक करूयात. कारण मुख्यमंत्री माझी शाळामध्ये या शाळेचा क्रमांक आलेला आपण नक्कीच पाहतो असो. माझं आवडती मनापासून ही शाळा लावी तिला जशी माऊली बाळा. कारण हसऱ्या मुलांची बाग जशी स्वच्छंदी अशीच शाळा मुले ती स्वच्छंदी. अशी शाळा, आदर्श शाळा, ऐतिहासिक शाळा, इतिहास खूप मोठा. भोर तालुक्याचं बीज, शिक्षणाचं बीज या शाळेने उजलेलं आपल्याला नक्कीच पाहत असतो. फटका सुरेख केला. हा जो नवीन बॅट्समन आलाय ना ओंकार, हा देखील चांगला खेळाडू आहे. ओंकार देखील अंगा खांद्यावरती जबाबदारी घेऊन लढणारा खेळाडू आहे आणि त्यामुळे सिद्धार्थ आणि ओंकार यांची पार्टनरशिप आपण नक्कीच पाहतोय. 2 षटकांचा खेळ संपला. या षटकामध्ये आपण जर पाहिलं 2 षटकार 2 सिंगल अशा 10 धावा आलीत. टीमची धावसंख्या 14 आकड्यावरती. अजूनही 5 षटकांचा 30 बॉलचा खेळ बाकी आहे. फलंदाजांना माहिती आहे खूप षटक आहेत आपल्याकडे आणि त्यामुळे सेन्सेबल क्रिकेट त्यांचं चालू आहे. समोरच्या टीमचा विचार जर केला तर ती टीम देखील चांगली आहे. अगदी इथे आपण जर पाहिलं तर नक्कीच नरे टीम विरुद्ध संगमनेर शेजारी आहेत. खरं तर समाजामध्ये आपली उंची फुटावर नाही तर विचारावर मोजली जाते. समाजामध्ये आपले वजन ते किलोवर नाही ते शब्दावर अवलंबून असते आणि समाजामध्ये आपली किंमत कमवलेल्या पैशावर नाही तर कमवलेल्या माणसावरती असते. 2च ओव्हरचे अंतिम 5 षटकांचा खेळ आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 उत्तरदासाठी गोलंदाज नवीन आपण पाहतोय मैदानामध्ये आलेला आहे राहुल. फटका सुरेख केला आपण पाहतोय. अगदी गॅप मध्ये फटका. क्षेत्ररक्षक दूरवरती अडवण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय सीमा रेषा पार. पहिली मॅच होणार आहे नरे आणि संगमनेर. त्यामध्ये जिंकेल तो जाईल फायनल मध्ये. त्यानंतर आपण पाहतोय ओपन साहब शिवगंगा विरुद्ध आपण राजगड अशी खेळणार. त्यामध्ये जिंकेल तो ओपन मध्ये जाईल. जो हरतील त्यांच्यासाठी 3ऱ्या आणि 4थ्या नंबरची मॅच होईल. जे मेगा फायनल मध्ये जातील त्यांची 1ल्या नंबर आणि 2ऱ्या नंबरसाठी मॅच होईल. ओके. आणि कोणाला डाऊट असेल तर आयोजक कमिटीकडे या तुम्ही. मैदानामध्ये जाऊया. षटक क्रमांक 3 इथे चालू आहे. पहिल्या बॉलवरती आलेला चौकार आणि या चौकारानंतर टीमची धावसंख्या आपण पाहतोय. त्यात अगदी ओंकार यांनी देखील हात खोललेले आहेत. ओंकार देखील आपण पाहतो. खरं तर गणपतीचं नाव आहे. विघ्नहर्ता आपल्या टीमसाठी बनत आहेत. अजून एक फटका तोच खेळला. अजून एकदा 30 दिशा तोच दशा केला. दशा बदलून लावतोय. सिद्धार्थ बांदलला सांगितलंय रुको जरा सबर करो, मैं अभी बाकी हूँ, पिक्चर अभी बाकी है, तो बस जाकी आहे. आणि अजून एक आलेला चौकार. विद्यार्थी मित्रांना विनंती आहे आपण सर्वजण शाळेमध्ये जा, अभ्यास करा, मोठे व्हा. कारण मी स्वतः एक BEd शिक्षक आहे आणि त्यामुळे आता मी नंतर शिक्षक बनलो.
पहिलं स्पोर्ट्स शॉप टाकलं आणि त्यानंतर शिक्षक बनायचं कारण का शिक्षण खूप महत्वाचं आहे. तुमच्याकडे शिक्षण असलं तरच तुम्हाला किंमत आहे आणि त्यामुळे तुम्हाला विनंती तुम्ही शिक्षक बना. अंधारातही सर्व पाहू शक्ती सामान नेत्र दे, अग्नीलाही बसेल स्पर्श करिता चटका असे नेत्र दे, निद्रा भूक तहान सर्व ईशान गिळाया मनी शक्ती दे, अंबे दे शिवपुत्र सदृश्य उरी भक्ती कृती धैर्य दे. आणि त्यामुळे आपण पाहतो आपण छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, अण्णाभाऊ साठे यांच्या वारसदार आहोत आणि त्याच्या विचाराचा वारसा आपण जगायचा. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तर शिकलेला माणूस भल्या बोलल्या मोठ्यांना पाणी पाजतो. तुम्ही पाहिलं असेल IAS अधिकारी तुकाराम मुंडे, मी कालही उदाहरण सांगितलं, अगदी प्रामाणिक अधिकारी आहेत, मोठ्या मोठ्या राजकारणी नेत्यांना देखील ते गप्प बसवतात कारण शिक्षण महत्वाचं. त्यामुळे तुम्ही शिका. तुम्ही शिकल्यानंतर नक्कीच तुम्ही गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. सल्लागार खूप महत्वाचा असतो जीवनात. आपला सल्लागार कोण आहे हे फार महत्वाचा. पराक्रम तर दुर्योधन पण होता, मात्र विजय हा अर्जुनाचा झाला कारण दुर्योधन शकुनीचा सल्ला घेत होता. श्रीकृष्ण हा नक्कीच अर्जुनाचा सल्लागार होता आणि त्यामुळे शिक्षक हे आपल्या श्रीकृष्णासारखे असतात, आपल्याला चांगले शिकवतात. पुन्हा असा इतिहास घडला नाही, पुन्हा असा कोणी वाघ लढला नाही, लाखो दुःख सहन केले माझ्या शंभूराजाने, शेवटी जीव सुटला पण धर्म सोडला नाही. मैदानामध्ये आपण पाहतो नक्कीच धावसंख्या 3 चालू आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. 4 बॉलचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 26-20 या आकड्यावरती आपण नक्कीच पाहतोय. खरं सहजपणा, संयम, मितभाषी, विनयशील, आत्मविश्वास, स्मित असे मन मिळावू, साधेपणा, आरोग्य प्रेमी अर्थात फिट अँड फाईन पर्सन एव्हर आय सीन. क्रिकेटमध्ये खेळाडू विराट कोहली फटका सुरू केला. अजून एक हा खेळाडू आहे ना, गोलंदाजच्या मानसिकतेशी खेळतोय. प्रेक्षक दुर्गेमध्ये चेंडू गेला. 4 चौकार राहुल यांच्या विरुद्ध आपण पाहतो खेळलेले आहेत. नाव ओंकार आहे. एकदा ओंकार साठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे. सलग 4 चौकार त्याने ठोकलेले आहेत. वा, सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव वाव वाव. या फटक्यांची गरज होती आणि ते फटके नक्कीच खेळलेले आहेत आणि ते आलेल्या चौकांनंतर टीमची धावसंख्या आपण पाहतोय 30 या आकड्यावरती, 30 रन्स, 30 या आकड्यावरती धावफलक आपण जरूर पाहतोय. अजून एक शेवटचा बॉल आहे ते नक्कीच बाकी आपण पाहतोय. गोलंदाज राहुल वीर पुन्हा एकदा सज्ज राहतील. हा देखील फटका क्लासिकल केला. इथे आपण पाहतो पल्लू स्कूप केलेला सुपला शॉट आणि आपण पाहतो खरं तर सूप सारवण्यासाठी शेण लागतं. त्याच प्रकारे तुम्ही मैदानामध्ये विजयाचं सारवण करण्यासाठी तुम्हाला मेहनत नावाचं शेण लागतं. 34 धावा धावफलकावरती, 34 रन्स. 3 षटकांचा खेळ संपला. ड्रिंक्स ब्रेक पाहिजे का तुम्हाला? हा, ड्रिंक्स ब्रेक जा, चला काय विषय नाही. 3 षटकांचा खेळ संपला, तुम्ही ड्रिंक्स ब्रेक नेऊ शकता. करता अंपायरचं कौतुक करू आपण. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय आपण अक्षयजी निर्मल सर असेल, मोठ्या मॅचेसचा अनुभव त्यांच्याकडे आहे. आमचे दुसरे अंपायरचं कौतुक करावं लागेल. अक्षय मुरमुरे सर असतील कारण बऱ्याच स्पर्धेमध्ये ते असतात. त्याचबरोबर आमचे तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये जे आहेत अतुलजी रुंगे सर, या तिन्ही अंपायरचं कारण मोठी मॅच आणि मोठ्या मॅचसाठी मोठं आयोजनासाठी करताना अंपायरचे मोठे पाहिजे, त्या लेवलचे पाहिजे आणि ते पंच आम्हाला लाभलेले आहेत. तो शौर्याचा एक अंश दे, तो धैर्याचा जरा स्पर्श दे, तो तेजातील एकच किरण दे, तो जीवनातील एकच क्षण दे. अंबे आपण पाहतोय सन्माननीय रायनाथ महाराज यांच्याकडून आपण पाहतोय ओंकार बांदल आणि त्याचबरोबर सिद्धार्थ बांदल आणि ओंकार शिंदे यांच्यासाठी 1001 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. टीमची धावसंख्या धावफलकावरती 34-34 या आकड्यावरती धावफलक 34 रन. या ठिकाणी आपण पाहतो रायनाथ महाराज यांच्याकडून तुषार खेळाडू बाद झाल्यानंतर सिद्धार्थ आणि ओंकार या खेळाडूंनी खूप चांगला खेळ दाखवलेला आहे. या दोन्ही खेळाडूसाठी रायनाथ महाराज यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक नक्कीच झालं. महाराजांचं पण कौतुक नक्कीच करूयात. आपल्या भागातले तरुण खेळत, आपल्या गावातले तरुण खेळत आणि त्यांच्यासाठी प्रोत्साहन ते देत आहेत. फटका इथे अगदी फसला होता, कॅच होणं गरजेचं होतं परंतु झेल सुटले. झेल नव्हता, मॅच होती, प्रयत्न चांगला होता परंतु तुम्ही ते प्रयत्न करून चालणार नाही. प्रयत्नांच्या खऱ्या पराकाष्ठा करणं गरजेचं आहे. वा, काय मॅच चालल्या. मॅच अगदी मेगा फायनल सारखीच चाललेली आहे आणि ही मॅच पाहण्यासाठीच आपण पाहतोय सर्वजण इथे नक्कीच जमलेले होते. मैदानामध्ये 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 4थं षटक या ठिकाणी चालू आपण पाहतोय. दुसरा बॉल त्याचबरोबर सन्माननीय अनिलजी धोंडे यांच्याकडून या राजगड चॅम्पियन ट्रॉफी आरआरच्या मैदानात या चाललेल्या सामन्यांसाठी शुभेच्छा आल्या, त्यांचं पण हार्दिक स्वागत करूयात. अजून एक स्ट्राईक बॉल, स्विंग अँड द मिस, अजून एक देखणा चेंडू. खरं तर इथे विद्यार्थ्यांसाठी एक सूचना,
बाप असतो तोपर्यंत महाग वाटत नाही, ना शिक्षण, ना औषध, ना स्वप्न. पण ज्या दिवशी तो नसतो तेव्हा त्यांना स्वस्त की ठेवलेली प्रत्येक गोष्ट आपल्याला महाग वाटते. माझा अनुभव तुम्हाला सांगतोय. ज्यावेळी वडील होते त्यावेळी असं वाटायचं हे घेऊ ते घेऊ, परंतु आता एकही रुपये खर्च करू वाटत नाही. बाप आणि मग प्रत्येकाने आपल्या आईबापाचा कष्ट आठवायचा. फटका फसला की काय ते पाहायचा. ओहो, जेल पकडल्या इथे खेळाडूच्या खेळीचं होतं अंत. आणि ते आपण पाहतोय नक्कीच बॅट्समन बाद झाला. ओंकार बॅक टू द पवेलियन. मोठं विकेटचं पतंग. तिसऱ्या बॉलवरती आपण पाहतो विकेट करण्याचा प्रयत्न होता. खूप चांगली झेल तिथे पकडलेली आहे. क्षेत्ररक्षकाचं नक्कीच कौतुक करावं लागेल. आणि इथे विकेट पडल्यानंतर आपण पाहतो त्याचबरोबर मैदानामध्ये 3 बॉलचा खेळ संपला. चौथं षटक इथे चालू आहे. चौथ्या षटकातला काही चेंडूंचा खेळ नक्कीच आपण बाकी पाहतोय. जो छळ करून सहन करूनही झुकत नाही तो पराभूत कधीच होत नाही. आणि करता मैदानामध्ये छळ चालू होता, आउट करण्याचा वारंवार प्रयत्न, परंतु प्रयत्नांच्या पराकाष्ठांना यश शेवटी आलेलं आहे. ते एक एक धाव खूप महत्वाचे असते आणि त्यामुळे आपण पाहतोय ते मैदानामध्ये तेच चालू आहे. पुढचा बॉल हा बॉल इथे सुरू करतोय. कुठल्या प्रकारची धाव इथे निघणार नाहीये आणि त्यामुळे आपण पाहतोय मैदानामध्ये थोडीशी चुरस नक्कीच आपल्याला पाहायला भेटते. खरं संगत गुणाची असो, घडणं आणि बिघडणं या दोन्ही गोष्टी आपल्याच हातात असतात. फुलं झाली प्लास्टिकची सुगंध कुठून येणार, जीवन झाले हॉटेलची तंदुरुस्ती कुठून येणार, मनोरंजन झाली मोबाईलचे संस्कार कुठे येणार. हे कलियुग आहे, जुने दिवस पुन्हा नाही. आणि जुने दिवस या क्रिकेटच्या खेळामार्फत आपण पाहतोय पुन्हा एकदा एक डोळ्यासमोर आणण्याचं काम आमची राजगड चॅम्पियन ट्रॉफीची टीम इथं नक्कीच करते. मुकाम तो वो चाहिए कि जिस दिन भी हार जाऊ, जीत खुद आकर के माफ करना मजबुरी थी. आयुष्यात सुखी राहायचं असेल ना तर एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, कानावर आलेली प्रत्येक गोष्ट मनावर घ्यायची नाही. आणि त्यामुळे प्रेक्षकांची कितीही ओरडा असू द्या, तुम्ही शांत खेळा, हे खूप महत्वाचं आहे. चौथं षटक आपण पाहतोय. प्रवीण या ठिकाणी आलेले आहेत. खूप चांगली बॉलिंग प्रवीण आपल्या टीमसाठी केल्या. हा फटका सुरू गॅपमध्ये खेळला. फुल्ड डाऊन द बॉल अडवण्याचा प्रयत्न तिथे होतोय. क्षेत्ररक्षण चांगलं होतं, परंतु प्रवीणचं कौतुक करावं लागेल. ह्या षटकामध्ये प्रवीणने एक विकेट घेतला, फक्त 3 धावा. प्रवीणाची गोलंदाजी आवडलेला जोरदार टाळ्या प्रवीण याच्यासाठी नक्कीच झाला पाहिजेत. काय बॉलिंग केली, अफलात सुपर माइंड ब्लोइंग एक्स्ट्रा ऑर्डिनरी सुरेख गोलंदाजी आपण नक्कीच पाहतोय. 4 षटकांचा खेळ संपला. अंतिम 3 षटकांचा अर्थ 18 बॉलचा खेळ बाकी आहे. 37 वरती दफलक आपण नक्कीच पाहतोय. खरं तर निंदा आणि टीका आयुष्यात वाटायला आलीच पाहिजे. जर रोजच आपली स्तुती झाली तर प्रगतीचा मार्ग बंद होऊन तो गर्वाच्या दिशेने जातो. आणि त्यामुळे कधी हार्डवर्क करावंच लागणं गरजेचं असतं. कधी कधी हार्डवर्क येणं हे कधी स्वतःला भाग्यवान समजा, कारण जो वाईट परिस्थितीमध्ये टीमसाठी खूप चांगला खेळ दाखवतो तो खेळाडू नेहमी मोठा ठरत असतो. रविदादा गोलंदाजी निवृत्ती सिद्धार्थ बांदलकर तर पुण्यामध्ये टॉप क्रिकेटमध्ये नंबर 1चा खेळाडू आहे. ऑल इंडिया आयकॉन म्हणून तो नक्कीच खेळत असतो. असे उत्कृष्ट खेळाडू आपण पाहतो. सिद्धार्थ बांदलकर स्ट्राईक वरती नवा आहे परंतु छावा. किती पैसा कमवला म्हणजे माणूस श्रीमंत समजावा, याचे फार छान उत्तर संत तुकाराम महाराजांनी दिले आहे. नीती धर्माचे आचरण ठेवता यावे, मुलाबाळांचे रक्षण करता यावे, आईवडिलांची काळजी घेता यावी, अबोडे जगता यावे. इतका पैसा जवळ असला की माणूस श्रीमंत समजावा. ग्रंथ समजल्याशिवाय संत समजणार नाहीत, संत समजल्याशिवाय भगवंत समजणार नाहीत. आणि त्यामुळे करतर पैशाचा विचार न करता इथे आपण पाहता आयोजक कमिटीने विजयजी गोळे, राकेशजी अवारे, त्याचबरोबर आमचे संपूर्ण आयोजक कमिटी निखिलजी बोडके असतील, त्याचबरोबर आपण पाहतो निखिल दादा बोडके, दिगंबर वीर, दत्ता मुरे, संभाजी पोळकर, राकेश अवाय, अक्षय डोंबे, शरद पडवा, रामराजे पिलानी, गणेश पवार आणि नरेश अवारे यांनी मेहनत घेतल्या. खूप चांगला फटका खेळला. पहिलाच बॉल वरती स्वॅग से करेंगे बॉलर का स्वागत, षटकार. खरं तर इथे आपण पाहतोय आदेश मंडप डेकोरेटर्स यांचा पण कौतुक करूयात. आमचे पप्पू सोनकर आणि सोनकर ब्रदर्स, कारण आमचे छोटे सोनकर इथे आहेत. या सर्वांचं आम्ही कौतुक करतो. खूप चांगलं डेकोरेशन त्यांनी केले, मैदान सजवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. TLC स्पोर्ट्स लाईव्ह दोन्ही कॅमेरामॅन आणि आमचे मुख्य ऑपरेटर त्यांचंही कौतुक आहे. विनोद भाऊ पोटे आज खेळताना दिसणार आहेत. तत्पूर्वी आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करतोय. नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यापूर्वी दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी यायचं आहे. मैदानामध्ये आपण पाहतो अगदी मॅच खूप महत्वाची आहे. महत्वाच्या मॅच मध्ये अगदी पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. 5वं षटक चालू आहे. 5व्या षटकामधला दरम्यानचा चेंडू क्रमांक 2. अजून किती आपण पाहतो विकेट करण्याचा प्रयत्न होता. डाव्या इष्टीच्या बाहेरचा बॉल, इट्स अ व्हाईट बॉल. अतिरिक्त स्वरूपाची एक धाव नक्कीच भेटते. पण आपल्या आयुष्याची दिशा नशीब ठरवत नाही तर आपण घेतले निर्णय ठरवतात. अवर लाईफ डायरेक्शन इज नॉट डिसाइड बाय द फॅक्ट बट बाय द डिसिजन वी मेक. खरं तर आजकाल शिक्षकांना मारायची परमिशन नाही आहे,
परंतु मला आठवते आमच्या काळामध्ये शिक्षक धोपटायचे आणि ह्या अशा परिस्थितीमध्ये आर आरचे जे शिक्षक आहेत ना, खरं तर त्यांचं कौतुक करावं लागेल. चांगले विद्यार्थी घडवण्याचं काम ते करत असतात. आणि तुम्ही आर आरचे सर्व शिक्षक स्टाफ, त्यामध्ये महिला शिक्षिका असेल, आमच्या रणरागिनी महिला शिक्षिका, कारण सर्वांचं आपण कौतुक करतोय. जात मैदानामध्ये 5वं षटक इथे चालू आहे. 5व्या षटकाच्या दुसऱ्या बॉलवरती 2 धावा पळून काढलेल्या आहेत. सिद्धार्थ बांदल आपल्या टीमसाठी तळ ठोकून उभा. 46-46 वरती फलक नक्कीच आलाय. दरम्यानचा या षटकातला पुढचा बॉल, रिव्हर्सचा प्रयत्न फसला. यशोदाचा वेळ तिथे चेंडू घेतोय. एक धाव तिथे नक्कीच येते आणि एका सिंगल नंतर टीमची धावसंख्येचा विचार जर केला तर 3 बॉलमध्ये टीमची धावसंख्या 47. तीन बॉलचा खेळ संपला. चेंडू क्रमांक 4 इथे आपण पाहते पुन्हा एकदा गोलंदाजीवरती रविदादा सज्ज राहतील. ओहो, यू मिस. आय विल डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय केला. अभि नवीन फलंदाज होती. अभि यांना बाद केले रवीने आणि ते खेळाडू बाद. खरं तर रस्त्यावरतील रेड लाईट म्हणजे कायमचा स्टॉप नाही, थोडासा व्यायाम आणि पुन्हा एकदा ग्रीन जसे रस्त्याचे तसे आयुष्याचे, फक्त थोडा संयम पाहिजे. आणि संयम ठेवला. काय बॉलिंग केली, विकेट आलेला आहे. अगदी 4थ्या बॉलवरती विकेट आला आणि त्यामुळे टीमची धावसंख्या 47-47 वरती. खरं तर ज्ञान खूप महत्वाचं असतं आणि ती शाळा देत असते. ज्ञान दोही जेते परेचाई परेजो उगम वाणीचा हरिजो तया हृदयी राहतो. ज्ञानियांची थोर महती तुझे वैखरी बोलवी नमन त्यासी करू कैसे शब्द हे जे बोलवी. त्यामुळे प्रत्येक गुरुराया सत्य गुरुराया कृपा मज केली अनंत जन्मेची उपकार असतात गुरूंचे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे आपण नक्कीच पाहतोय. सिद्धार्थ बांदल क्विक धाव त्याने कंप्लीट केल्या आणि इथे 5 बॉलचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 49 वरती आहे. अजूनही इथे विचार जर केला तर 13 बॉलचा खेळ इथे बाकी आहे. जबाबदारी, कर्तव्य आणि स्वाभिमान खांद्यावर घेऊन चक्रीवाद शिरला प्रत्येक अभिमन्यू हरला किंवा संपला तरी कायम विजय त्याचाच असतो. त्या बॉल शेवटचा सुरेख आहे आणि त्यामुळे आपण पाहतो मैदानामध्ये 5 षटकांचा खेळ संपला. अंतिम 2 षटकांचा खेळ इथे बाकी आहे. अंतिम 2 षटकांचा खेळ आपण नक्कीच बाकी पाहू. अडचणीत घेतलेला शांत निर्णय भविष्यासाठी निर्णायक वळण म्हणून उभा राहतो. क्लाम डिसिजन मेड इन अ हार्डशिप बिकम अ टर्निंग पॉइंट फॉर युअर फ्युचर. त्यामुळे अंतिम 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 30 बॉलचा खेळ संपलाय. या षटकामध्ये आपण पाहिलं 1 षटकार, 1 वाहिड, 2 धावा, 1 सिंगल आणि डबल विकेट, अशा आपण 10-12 धावा नक्कीच पाहिलेत. टीमची धावसंख्या 49 वरती आहे. शेवटच्या 2 षटकांचा खेळ आता बाकी आपण पाहतोय. शेवटच्या 2 षटकांचा खेळ आपण पाहतो. षटक क्रमांक हाताळण्यासाठी 6वं इथे नक्कीच आपण पाहतो. पुन्हा एकदा गोलंदाज वैभव आलेले आहेत आणि वैभव आपल्या टीमसाठी काय करतील नक्कीच पाहायचं. कारण प्रवीण ऑप्शन बेस्ट होते, कारण प्रवीणने अगोदर खूप चांगलं षटक हाताळलं होतं. 49 या आकड्यावरती फलक आपण पाहतोय. अगदी सेकंड लास्ट षटक हाताळण्यासाठी वैभव हे देखील चांगले फॉलो बॉलर आहेत. पण वैभव विरुद्ध सिद्धार्थ बांदल ही लढत मैदानामध्ये आपण नक्कीच पाहतोय. पहिलाच बॉल या ठिकाणी नो नक्कीच येतोय. अगदी लाईनच्या बाहेर पडलेला आहे आणि नोच्या इथे नक्कीच एका धावेने 50 धावा इथे पूर्ण झालेला आहे संगमनेर टीमच्या. फ्रीडचा बॉल इथे सिद्धार्थ पुढे. फ्रीड म्हणजे करतो वाघापुढे तुम्ही हरिण ठेवू नये किंवा वाघापुढे मांस मच्छी मटण ठेवू नये. वाघ ठेवणार पण हाडं सुद्धा ठेवत नाही वाघ, आणि तशी पद्धत नक्कीच झालेली आहे. अगदी शेवटच्या 12 बॉलचा खेळ बाकी. अजून एक बॉल या ठिकाणी आपण नक्कीच पाहतोय. इथे काय होईल ते पाहायचंय आणि पुन्हा एकदा इथे पंचांचा इशारा काय होतो ते पाहायचं आहे. अंपास काय नो बॉल आणि पुन्हा एकदा फ्री नक्कीच कंटिन्यू राहील.
2 बॉल इथे हाताळलेले आहेत. फ्री डाग कंटिन्यू नक्कीच राहणार आहे. 51 धावा दाफलकावरती लागलेला आपण जरूर पाहतोय. अंतिम 12 बॉलचा खेळ ते 2 षटकांचा खेळ ते 2 षटकांमध्ये जास्तीत जास्त उभा करणं धावा हे संगमनेरचं टार्गेट असेल, परंतु कमी धावेपर्यंत लोकडं हे नरेगावचं टार्गेट नक्कीच असेल. बॉलरही चांगला आहे आणि बॅट्समनही चांगला आहे, त्यामुळे दोघांची तारेवरची कसरत नक्कीच आपल्याला पाहायला भेटते. अंतिम 12 बॉलचा खेळ शिल्लक मैदानामध्ये. विकेट करण्याचा प्रयत्न, फ्रीडच्या बॉलवरती काय चेंडू वळतवला इथे आपण पाहतो. अगदी स्विंग मिस केलंय, फसवलंय, चकवलंय आणि कळतं काय येतो काय जातो, पण एकदा गाजलेलं नाव कधीच मला तसं का नरे टीमचं. नरे टीममध्ये खूप अष्टपैलू खेळाडू चांगले आपल्याला नक्कीच पाहायला भेटतात. कळतं खंबीर असणं म्हणजे जगाशी लढणं नाही, तर स्वतःच्या भीतीला शांतपणे बनवणं. हार मानली तर रस्ता समजतो, पण एक पाऊल पुढे टाकलं की नवा मार्ग जन्मत असतो. अंतिम 11 बॉलचा खेळ. फटका सुरेख खेळला, फिल्डर खूप लांबवरती आहे, अडवण्याचा प्रयत्न नक्कीच ते करतील. एकदा तिथे कंप्लीट केलं, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलेला आहे आणि पाहता पाहता 2 धावा ते नक्कीच कंप्लीट केल्यात. 53 या आकड्यावरती दाफलक आपण नक्कीच पाहतोय. पहा अजूनही बऱ्याच चेंडूंचा खेळ बाकी आपण पाहतोय. षटक क्रमांक इथे चालू आहे मैदानामध्ये. अगदी 5व 6व्या षटकाच्या अगदी 2 चेंडूंचा खेळ संपला. आताच्या 2 धावा आणि 53 धावा दाफलकावरती लागलेल्या आपण जरूर पाहतोय. 53 रन्स. हा चेंडू देखील सुरेख हाताळला आहे. पण सिद्धार्थ बांदरच्या विरुद्ध गोलंदाजी करणं अवघड असतं, परंतु या खेळाडूने सांगितलं आहे की नरेगावचं पाणी पेलेलं मी देखील आहे आणि त्यामुळे शक्ती हातात नसते, ती विचारामध्ये असते. पॉवर इज द नॉट इन द हँड, इट इज इन द थॉट्स. आणि त्यामुळे विचार खूप महत्त्वाचे असतात. नशिबात काहीच नसतं, सगळा खेळ कष्टाच्या जोरावरती चालतो. तुमचे कष्ट प्रामाणिक असतील तर अगदी यशालाही मार्ग नसतो. झोप घेणं जिथं महत्त्वाचं आहे तितकं झेप घेणं सुद्धा महत्त्वाचं आहे. बिगेट केला जातो आहे. चेंडू आलाय तसा भर काऊन दिलाय, सुपर से ब्युपर, ए लगा सिक्सर. वाघ जखमी झाला तर तो आयुष्याला कंटाळत नाही, तो थांबतो, वेळ दौडी देतो. पुन्हा एकदा 30 दशक, पुन्हा एकदा तोच प्रयत्न. पराभवाने माणूस संपत नाही, परंतु जो थांबतो तो नक्कीच संपत असतो. त्यामुळे कठीण काळामध्ये स्वतःला सांगा शर्यत अजून संपलेलं नाही, कारण मी अजून जिंकलो नाही. टीमची धावसंख्या 59 59 वरती आपण पाहतोय. खरं तर अजूनही 2 चेंडूंचा खेळ त्या मैदानामध्ये बाकी आहे. 8 बॉल अजूनही बाकी आहेत आणि त्यामध्ये या षटकातले 2 चेंडू. यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रमावर विश्वास ठेवा. नशिबाची परीक्षा तर जुगारात पण होत असते आणि त्यामुळे कठीण परिस्थितीमध्ये स्वतःला सांगत राहा, नेहमी अगदी आत्मविश्वास बिल्ड करा. पुढचा बॉल. बिगेटचा प्रयत्न. इथे हा चांगला चेंडू आहे आणि इथे कुठल्याही प्रकारची धाव निघणार नाही आहे. आलेल्या डॉट बॉल नंतर आपण जर पाहिलं मैदानामध्ये नक्कीच 5 बॉलचा खेळ संपला. एक शेवटचा बॉल इथे बाकी आहे. शेवटचा बॉल. बॉलर आपण पाहतो नक्कीच वैभव या ठिकाणी गोलंदाजीवरती निघालेले आहेत. खरं आता स्पर्धा खूप चालू डे नाईट डे नाईट डे नाईट डे नाईट आणि त्यामुळे आपण पाहतो खरं तर क्रिकेट हा खेळ फॅशन म्हणलं. इथं आपण पाहतो दरम्यानच्या काळामध्ये काय फिल्डिंग केलेलं आहे. एक सिंगल येते. सिद्धार्थ बांदल पुन्हा एकदा स्ट्राईक वरती षटकाची समाप्ती. या षटकामध्ये आपण पाहतोय पूर्णपणे 2 बॉल 1 डबल आणि 1 सिंगल अशा 11 धावा आले. टीमची धावसंख्या 60 वरती. 60 रन्स येणाऱ्या 6 बॉलचा खेळ इथे अजूनही बाकी अद्याप आपण पाहतोय. दत्ता गोळी आपण पाहतोय शेवटचा षटक करण्यासाठी आलेत. दत्ता गोळी पहिलाच बॉल. दत्ता गोळी गोळी टाकतोय, चेंडूचे गोळी करतोय.
चला विद्यार्थी मित्रांनो, शाळा ज्यांची सुटली त्यांनी घरी जावा आणि ज्यांची शाळा भरायची त्यांनी अभ्यास करा, कारण आईबापांनी गरिबी आणि शिक्षणाच्या अभावाचं दुःख पाहिलेलं असतं. कदाचित म्हणूनच ते त्यांच्या मुलांना सांगत असं, बाळांनो मन लावून अभ्यास करा. प्रयत्न चांगला होता, हवा होती. चला तेजाची काही चूक नाहीये, फिल्डरची काहीही चूक नाही, कारण त्याचा अडवण्याचा प्रयत्न होता. हाईट आले, लांबून पाहू दे ना अडवणं तर आपण पाहतो इकडून ओमकार पण आले होते. ओमकार आणि तेजस दोन्ही खेळाडू अडवण्यासाठी नक्कीच आले आणि इथे आपण पाहतो नक्कीच चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलेला आहे. 66 या आकड्यावरती दाफलक शेवटच्या 4 बॉलचा किक. तेजस आणि ओमकार दोन्ही खेळाडू चेंडू अडवण्यासाठी पळत होते, धावत होते. अपयश आलेलं आहे. सिद्धार्थ बांदा स्ट्राईक वरती खेळतोय. अंतिम 4 बॉल. हा फटका सुरेख खेळला. थर्ड मॅनला खेळण्याचा प्रयत्न होता आणि ते अगोदरचा षटकार आताचा चौकार सिद्धार्थ बांदलचा विचार जर केला तर तो वैयक्तिक धावसंख्येवरती खेळतोय. 70 वरती टीम खेळते. 42 वरती 42 50 मारेल का, कारण अजूनही 3 बॉल त्याच्या पुढे आहेत. 3 बॉलमध्ये त्याला 8 पाहिजेत अर्धशतकासाठी. टीमची धावसंख्या आपण पाहतोय 70 वरती. अंतिम 3 बॉलचा खेळ. मैदानामध्ये अगदी आपण पाहतोय प्रेक्षकांची तुडुंब गर्दी, चांगला प्रतिसाद या स्पर्धेला लाभलेला आहे. फ्लिक ऑफ द रिस्ट, मनगटातली ताकद, फिल्डर डाऊन द बॉल अडवण्याचा प्रयत्न आणि ते चेंडू सीमारेषा पहा. बिलिंगर 4 तो बेड होगा 5 चौकार. 46 वरती आपण पाहतोय आता सिद्धार्थ बांदल हा खेळाडू खेळतोय. अंतिम 2 बॉलचा खेळ. सेचाळीस वरती खेळतोय सिद्धार्थ बांदल, नाव त्याचं, गाव संगमनेर. ओहो 46 वरती बाद झालाय. अनुभवाचं दुसरं नाव म्हणजे दत्ता आणि दत्ता सांगतोय, दत्त दिगंबरा याओ स्वामी मला भेटल्या हो. श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा. काय बॉलिंग केली. शेवटच्या बॉलवरती आपण पाहतो आता काय होईल ते नक्कीच पाहायचं. परंतु 46 वरती खेळाडू बाद झाला. एकदा सिद्धार्थ बांदल या खेळाडूचा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत, पण जीएसटी नाहीये टाळ्यांना आणि त्यामुळे आपण ते वाजवू शकता. अंतिम 1 बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटचा षटक आपण पाहतोय. 5 बॉलचा खेळ संपला. 74 वरती धावफलक आलेला आहे. तर इथे आपण पाहतो तुषार पहिल्या बॉलवरती आऊट झाले, गोल्डन डकचे शिकार झालेत. तुषार हे मात्र आपण पाहतो जर आता टेकले असतं वेगळं चित्र पाहायला भेटलं असतं नक्कीच, परंतु ते बाद झाल्यानंतर थोडंसं अवघड कार्यक्रम झाला. परिस्थितीच्या खंडित प्रसंगाचा काळ उभा टाकतो तेव्हा फक्त डोळ्यासमोर ध्येय ठेवून झुकताना प्रहर विसरून जावा, काळही तळतळत बाजूला व्हावा, येणाऱ्या यशाची साक्ष शेवटच्या श्वासाने द्यावी आणि ती लढाई मैदानामध्ये नक्कीच चालू आहे. शेवटच्या बॉलवरती फटका सुरेख केला. मिडल ऑफ द बॅट आहे, अडवण्याचा प्रयत्न आलेला चौका. चौकांत सिमची धावसंख्या 78 वरती 79 रन्स आपण नक्कीच पाहतोय. 79 धावा इथे बनवायच्या आहेत त्या टीम संगमनेरच्या विरुद्ध टीम श्री काबरनाथ 11 टीमला. त्याचबरोबर बोर तालुक्यातली उत्कृष्ट खेळाडू अक्षयजी कोंडाळकर मामा यांच्यासाठी शुभक म्हणत होते, त्यांचं पण हार्दिक स्वागत करूयात. अक्षयजी कोंडाळकर यांचं हार्दिक स्वागत.
हॅलो. अविनाश वीर यांच्याकडून ना, अविनाश दादा वीर यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 501 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी नक्कीच लागलेलं आहे. अविनाश दादा वीर यांच्याकडून. वा, मॅचला ठिकाणी आपण प्रारंभ करतोय. सेकंड इनिंगचा खेळ आपण नक्कीच पाहतोय. इथे टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता. काय बनवलात नरी टीमने इथे बनवलेत नक्कीच 78, 79, 79 धावा बनवायचे विजयासाठी. नक्कीच आता आपण पाहतोय सगळ्या टीमच्या विरुद्ध नरी टीमला, आणि ते सुरुवात नक्कीच मॅचला होतं. माझ्या मराठीची बोलू कौतुकी परी अमृत होतं ही पैजासी जिंके, अशी मराठी भाषा त्यामध्ये आपण समालोचन नक्कीच ऐकतो. वा, पण सर सलामत तो पगडी 50 बचेंगे तो और भी लढेंगे. ते विकेट वाचून नक्कीच खेळावं लागणार आहे. लक्ष खूप मोठं आहे 79, 79, परंतु नरे टीम देखील तितकीच ताकदवान टीम आहे. पण माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात, आलेले अनुभव आणि भेटलेली माणसं. असा अनुभवी खेळाडू म्हणून ज्या खेळाडूकडे आपण पाहत असतो ते प्रवीण कदम, आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहतो आहे तुषार. तुषार हे हुशार आहेत, अगदी बॅटिंगसाठी देखील आणि गोलंदाजीसाठी देखील तुषार पनाळकर एक चांगले खेळाडू आहेत. पण संघर्षाने माखलेली माणसं जगण्याची तक्रारी जगासमोर मांडत नसतात. त्यामुळे संघर्ष हा प्रत्येक खेळाडूच्या वाट्यावर येत असतो. डू नॉट वेट द टाइम, यू विल नेव्हर बी जस्ट राईट. व स्टार्ट where you stand and work with whatever tools you may have at your command, and better tools will be found as you along. नेपोलियन हिलचं एक वाक्य आहे, वाट पाहू नका, कधीच योग्य वेळ असणार नाही. तुम्ही जिथे उभे आहात तिथूनच सुरुवात करा आणि तुमच्याकडे असलेल्या साधनांनी काम करा, आणि पुढे जाताना चांगली साधने तुम्हाला नक्कीच सापडतील. आणि त्याच प्रकारचा खेळ आहे क्रिकेटचा खेळ. तुम्ही वेट कधीच काढू शकत नाही. जो मुवमेंट आहे ना त्या मुवमेंटला जगणं शिकणं म्हणजे क्रिकेट. पुढचा बॉल, विकेटचा प्रयत्न, चांगला फटका केला, गॅपमध्ये केलेला आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक धाव अडवण्यासाठी धावत आहेत, चांगले क्षेत्ररक्षण केला, 2 धावा तिथे कंप्लीट केलेला आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला आणि 3 धावा इथे आपण नक्कीच पाहतोय कंप्लीट केलेल्या आहेत. तर या 3 धावांनंतर टीमची धावसंख्या आपण पाहतोय ती नक्कीच 4 आकड्यावरती. पण 3 बॉलचा खेळ संपलेला आहे. अंबी किसी से कम नाही, हृदयात माऊली रहिती सावली गडकोट रावी शिवशंकरा. मुक्तीची यंत्रणा, शक्तीची यंत्रणा, गडदृष्ट दर्जना कल्यंतर. संतास रक्षितो, शत्रुषी खंदतो, भावंड भावना संस्थापितो. नैसा युगे युगे स्मरणीय सर्वदा, माता फिरदा सका शिवबोध. छत्रपती शिवाजी महाराजांना आपण विनम्र अभिवादन करूया. स्पर्धेच्या निमित्ताने या स्पर्धेला सुरुवात आपण नक्कीच करतोय. सेकंड इनिंगचा खेळ फटका गॅपमध्ये खेळला, परंतु इथे आता लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक ठेवलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील, चेंडू उचलतील, फेकतील, परंतु एक सिंगल. टीमची धावसंख्या आपण पाहतोय नक्कीच 5 आकड्यावरती 4 बॉलचा खेळ संपला. खरं जन्म आहे गणित आहे, लग्न ही बेरीज आहे, मुलं ही गुणाकार आहे, संसार भागाकार आहे, जीवन वजबाकी आहे आणि मृत्यू उत्तर आहे. आणि त्यामुळे प्रेम करा, खेळावरती प्रेम करा, राष्ट्रावरती प्रेम करा, मातीवरती प्रेम करा, आईवडिलांवरती प्रेम करा, मित्रांवरती प्रेम करा, क्रिकेटवरती. पुढचा बॉल, फटका सुरू केला आपण पाहतो. नशिबाचा चौका, प्रवीण कदमच्या बॅटमधून मास्टर बास्टर चेंडू सीमा रेषा पा. मिथुन धावा 4. या चौकांनंतर आपण पाहतोय टीमची धावसंख्या 9 आकड्यावरती. शेवटचा 1 बॉल नक्कीच बाकी आहे. 5 चेंडूंचा खेळ इथे संपलेला आहे. खरं तर बॅट्समन सांगतोय मी सजलेला नाही, मी घडलेला आहे संघर्षातून, वेदनातून आणि स्वतःच्या हिमतीतून. काय फटका खेळलाय. जीवन में कभी हार मत मानना, क्योंकि संघर्ष भी उन्हीं को चुनता है जिसमें लढने की ताकद होती है. आणि त्यामुळे आपण पाहतो नक्कीच मोठा फटका खेळलाय. चौकारानंतर टीमची धावसंख्या नक्कीच आपल्याला पाहायला भेटते 9 आकड्यावरती आहे. शेवटचा 1 बॉल इथे नक्कीच आपल्याला बाकी पाहायला भेटतो. अंतिम एका चेंडूचा खेळ बाकी आहे. बॉलर नक्कीच सज्ज झालेला आहेत. आयुष्य एक संगीत आहे, ते गाणं गुणगुणत चालू ठेवा. परिस्थिती कशी असू द्या, नेहमी हसत राहा, खेळत राहा.
फटका सेव्ह केला. फ्लिक ऑफ द रिस्ट. मी का सांगितलं होतं प्रवीण कदम 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 बढायजा सफलता तू पाहिजा. प्रवीण खेळाडू असाच आहे, जिथे परिस्थिती गंभीर असते ना तिथे अगदी प्रवीण कदम हा गौतम गंभीर बनतो. खूप चांगला फटका. चेंडू सीमारेषा बाहेर गेला. टीमची धावसंख्या 15 या आकड्यावरती आपल्याला नक्कीच पाहायला भेटते. 15 नसेल, 15 धावींवरती नक्कीच आपल्याला पाहायला भेटते आणि त्यामुळे आता धावींची गरज आपण नक्कीच पाहतोय. 64 धावींची विजयासाठी गरज. अवसरवर सूर्योदय में एक ही समानता देर करने वाली यानी खो देते आणि त्यामुळे आपण क्रिकेट खेळत असताना कधीही विचारपूर्वक फटके खेळणं गरजेचं आणि ते प्रवीण कदम यांच्या बॅटमधून नक्कीच खेळले जातात. प्रवीण कदम हे खेळाडू स्टायलिश आहेत, अगदी अनुभवी खेळाडू आहेत आणि आपल्या टीमसाठी नेहमी 100% योगदान ते देत असतात. खरं तर स्थितप्रज्ञ खेळाडू ते आहेत. स्थितप्रज्ञ म्हणजे काय, वयाने वाढलो की समज वाढते असं नाही, पण खरं तर धक्के पचवले की समज वाढते. एकेकाळी आपण ज्या प्रश्नांची उत्तर शोधायला धडपडायचो, आज त्या प्रश्नांचे अर्थ बदलून गेलेले आहेत आणि त्यामुळे खरं तर तुम्ही मेहनती खेळाडू म्हणून पाहिल्यानंतर प्रवीण कदमकडे नक्कीच पाहू शकता. षटक क्रमांक 2 त्यांच्यासाठी गोलंदाजीमध्ये परिवर्तन होते आणि सेकंड षटक करण्यासाठी आपण पाहतोय सिद्धांत बांदल गोलंदाजीवरती आलेले आहेत. सिद्धांत बांदल आपल्या टीमसाठी षटक क्रमांक 2 घेऊन आलेला आहेत. आयुष्याच्या चित्रपटात रंग बनणाऱ्या लोकांना एवढा वेगवेगळे रंग बदलणाऱ्या माणसांपासून आयुष्याचा चित्रपट बिघडतो. तर खेळाडूही रंग बदलणारे पाहिजेत, रंग भरणारे पाहिजेत. देअर नो सबस्टिट्यूट फॉर हार्डवर्क, थॉमस एडिसन यांचं म्हणतो आहे आणि त्यामुळे हार्डवर्क नक्कीच करावं लागेल. टेकुडे गुडघे झुकवावे मानास, जुवावं सिंहासन जागला राजा, ठेवतो पाहिजे ते होते मैदान त्याचे, नस्तमस्तक व्हावे नाव प्रवीण कदम त्याचे. फटका सुरेख खेळला, चेंडू गेलाय सीमा रेषे पार. नक्कीच मिळेल. सिद्धेश गोळेच्या बॅटमधून आपण पाहतो आलेला खणखणीत चौकार. आयुष्यात सर्व हरला तरी चालेल, पण हिंमत कधी हारू नका, कारण हीच हिंमत तुम्हाला पुन्हा शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा देते आणि जेव्हा मनाला गाव बसतो तेव्हा जीवाला देव वाटतो. तर संगमनेर टीमला नक्कीच देव आठवेल. भगवान हमेशा रास्ता दिखाते हैं, कभी एक दोस्त के रूप में, कभी गुरु बनकर तो कभी सारथी बनकर. इथे आपण पाहतो पहिल्याच बॉलवरती सिद्धार्थ बांदलवरती बरसलेला आहेत. वा काय बॉल होता, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र. इथे आपण पाहतोय सुरेख असा चेंडू होत आहे, ते कुठल्याही प्रकारची धाव निघणार नाही. दुधाचा आणि पेट्रोल डिझेलचा टँकर गळका नसतो, फक्त पाण्याचा टँकर गळका असतो. कारण पाणी जरी जीवन असलं तर ते निसर्गातून फुकट मिळतं आणि फुकट मिळणाऱ्या गोष्टींची माणसांना किंमत नसते. वेळेचं भान ठेवायचं प्रत्येकाने. वेळ जरी फुकट भेटली असते तर वेळ ही मौल्यवान आहे. पुढचा बॉल बिगिट केलाय, फटका इथे फसलेला आहे. फिल्डर डाऊन द बॉल, झेल इथे पकडले आणि खेळाडूचा अंत नक्कीच होतोय. सिद्धार्थ बांदल यांच्या खात्यामध्ये विकेट निर्माण होतोय. 19 या आकड्यावरती पहिला धक्का आपण नक्कीच पाहतोय. जिसे अपनी 2 मिल गई है उसे दुनिया की ताली नहीं चाहिए. आणि असं खेळाडू म्हणजे सिद्धार्थ बांदल आहे. आपली उंची वाढवायची असेल तर आपल्या सहकार्याची उंची वाढवावी आणि त्यामुळे आपण पाहतो आपली उंची जर वाढवायची गोलंदाजाला तर आपल्या फिल्डरला प्रोत्साहित करणं गरजेचं असतं. फिल्डरने खूप चांगली झेल पकडली, ते संपतोय खेळाडूचा खेळ आणि नक्कीच आता दोन्ही टीमचा चांगलाच बसलाय मिळ. टीमची धावसंख्या 3 बॉलचा खेळ संपला. 19 या आकड्यावरती धावफलक. नवीन बॅट्समॅन आपण पाहतो दत्तात्रय गेलेले आहेत. दत्तात्रय यांना विनंती जरा दत्तात्रय आपण लवकर जायचं आहे मैदानामध्ये. मॅच खूप रंगतदार अशा परिस्थितीमध्ये विजयजी गोळे यांच्या हृदयाचे टोके आता वाढलेले आहेत. कधी विजय गोळे यांच्या हृदयाचे टोके आता आपण ऐकलेले आहेत, कारण त्यांची टीम इथे घेते. 19 या आकड्यावरती धावफलक नक्कीच आपल्याला पाहायला भेटते. ध्येयाचा ध्यास लागला म्हणजे कामाचा त्रास वाटत नाही आणि धैर्य धारणाऱ्यांना नेहमी सुवार्ता ऐकण्यास नक्कीच मिळत असते. 3 बॉलचा खेळ संपला. टीमची धावसंख्या अगदी आपण पाहतोय 4 या आकड्यानंतर 19 या आकड्यावरती गेले. चेंडू क्रमांक 4 सिद्धार्थ बांदल हे हाताळण्यासाठी नक्कीच सज्ज राहतील. नवीन बॅटर आपल्याला नक्कीच मैदानामध्ये पाहायला भेटेल. नवीन बॅट्समन मैदानामध्ये आलेले आहेत. खरं तर दुसऱ्याला सावली देण्यासाठी झाडाला स्वतः उन्हात उभं राहावं लागतं आणि त्याच प्रकारे टीमला जर सावली द्यायची तर खेळाडूला उन्हात उभं राहावं लागेल. थोडासा आवाज वाढवा. हा फटका गॅपमध्ये खेळलेला आहे. एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू नव्हता. नवीन फलंदाज दत्तात्रय आलेत आणि दत्तात्रय यांनी केलेला क्लासिकल चौकार. या चौकारनंतर टीमची धावसंख्या आपण पाहतोय 23 या आकड्यावरती धावफलक आले. हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक, ओके वाढवला बस बस. हॅलो, इथे आपण पाहतोय नक्कीच 4 बॉलचा खेळ संपलेला आहे. 5वा बॉल सुरेख होतोय. 5 चेंडूंचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 23 या आकड्यावरती स्थिरावली आपल्याला नक्कीच पाहायला भेटते. दुर्बल व्यक्ती एखादे उच्च ध्येय समोर ठेवून समाजात वावरू लागते तेव्हा धाडस व साहस हे गुण तिच्यात आपोआप येतात.
जो कर्तव्याला जागतो तो कौतुकास पात्र होतो. चुकतो तो माणूस, चुका सुधारतो तो देव माणूस. आणि त्यामुळे खरं तर गुलाबाला काटे आहेत म्हणून पिरपरीत बसण्यापेक्षा काट्याला गुलाब आहे ह्याचे सुख माना. धावसंख्या कमी हे नका भाऊ, धावसंख्या वाचवायचं काम करा. हा बॉल सुरेख आला. ह्या षटकामध्ये आपण जो विचार केला तर नक्कीच 8 धावा आलेत. एक महत्त्वपूर्ण विकेट. 12 बॉलचा केस संपला, 2 षटकांचा केस संपल्यानंतर टीमची धावसंख्या 23 वरती गडीपात एक आपण नक्कीच पाहतोय. येणारी बॉल आता मैदानामध्ये नक्कीच 30 चेंडू आहेत आणि येणाऱ्या 30 चेंडूमध्ये विजयासाठी आपण जर पाहिलं तर समीकरण 56 अब तक 56 30 बॉल आणि 56 धावेंची गरज. फायटिंग चेंडू स्कोअर आहे. हे 2 षटके जर चांगली पडले तर मैदानामध्ये काहीतरी वेगळं पाहायला नक्कीच भेटेल. गुणाचं कौतुक उशिरा होतं पण ते होत असतं आणि त्यामुळे कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचं असेल तर अपयश पचवाय शिका. 23 वरती फलक स्थिर, 56 धाव्यांची गरज. येणारे बॉल आहे 30 आणि षटक क्रमांक मैदानामध्ये उतरण्यासाठी तिसरा आपण पाहतोय. नक्कीच इथे आपण पाहतोय तुषार आलेले आहेत. चला करूयात मैदानामध्ये मॅचला सुरुवात. आपण पाहतोय षटक क्रमांक 3 उतरण्यासाठी नवीन गोलंदाज मैदानामध्ये आलेले आहेत. तिसरे षटक उतरण्यासाठी आपण पाहतोय तुषार, ज्यांनी पहिलं षटक उतरलं होतं ते तुषार पुन्हा एकदा गोलंदाजीवरती आलेत. कोणीही चोरू शकत नाही अशी संपत्ती कमवण्याचा प्रयत्न करा आणि ती संपत्ती म्हणजे तुमची हार्डवर्क, मेहनत असते, डिसिप्लिन, शिस्त असते. फटका सुरू केलाय, नो बॉल आणि या नो बॉल वरती आपण पाहतोय नक्कीच एक धाव कंप्लीट केल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? यस, राईट निर्णय. एष्टांच्या पाठीमागे आपण पाहिलं नक्कीच ऋषिकेश. वा, पंचांचं कौतुक करावं लागेल. अंपायर्स अक्षय निर्मल यांचं नजर होती. तुम्ही एक वेळ गारेच्या नजरेपासून वाचताल पण अंपायरच्या नजरेपासून वाचू शकत नाही. इथे आलेल्या No+1 नंतर टीमची धावसंख्या 26 वरती. अविनाश नाना वीर यांच्याकडून आपण पाहतो प्रवीण कदम यांनी जर 3 षटकार मारले तर 501 रुपयाचं पारितोषिक. वा, एका हातामध्ये चेंडू तुषारने इथे वाचवलेला आहे आणि दत्ता गुहे यांनी मारले तरी या ठिकाणी आपण पाहतोय 501 रुपयाचं पारितोषिक. टीमची धावसंख्या एका बॉलचा काही संपलाय 28 या आकड्यावरती धावफलक आपण पाहतोय 28 रन्स. 28 धावींवरती धावफलक आपल्याला पाहायला पडलं. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये चालू आहे. काळ्या कुट्ट रात्रींत सूर्य उगवतोच आणि त्या प्रकारे आता खरं तर दोन्ही टीमच्या दिशेने तो जसा काळा कुट्टा अंधार आहे. काळ फार मोठं औषध आहे आणि मोठ्या मोठ्या जखमाही काळ्याच्या मलमपट्ट्या बऱ्या होतात. कार्यात यश मिळवणं प्रयत्न करण्यास कुचराही करू नका. प्रयत्न ते दोन्ही टीमला नक्कीच करावे लागतील. हा चेंडू सुरेख करतलेला आहे. तुषार यांनी हुशार गोलंदाजी केली आहे. कामात आनंद निर्माण केला की त्याचं ओझं वाटत नाही, त्यामुळे आनंद निर्माण करून खेळा. आपण पाहत असतो मॅच इथे धावफलकावरती धावा नक्कीच 28 या आकड्यावरती आपण पाहतो धावफलक आलेला आहे. सत्तावीस रन, 27 रन्स. आपण पाहतो 2 षटकांचा खेळ इथे 2 चेंडूंचा इथे खेळ संपलेला आहे. इथे फटका फसला आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगला बॉल इथे चांगला फटका खेळलाय त्यावरती एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव देखील आपण कंप्लीट करतोय. 5 मिनिटं. अक्षय सर, या अगोदरच्या बॉलवर काय होतं? डॉट बॉल ना? किती बॉल झाले टोटल? 5 बॉल झालेत ना? ओके, येस. आता चौकार आलाय. ऐका, पहिला नो बॉल वरती 1, नंतर डबल, नंतर 2 सलग डॉट बॉल आणि नंतर चौकार, असे 5 बॉल झालेत. नाही, नो धरून 5, लिगल 4 आहेत. ओके ना सर? नाही 3 कसे राहिले सर? 2 डॉट केले ना त्यांनी. चला, राहिलेत 2 बॉल राहिलेत. 2 बॉल राहिलेले आहेत. जवळ मैदानामध्ये आपण पाहतोय तिसरं षटक चालू आहे. 5वा बॉल हा पुन्हा रिपीट करावा लागेल आणि आपण पाहतोय फलंदाज देखील सज्ज झालेले आहेत. स्ट्राईकवरती आपण पाहतोय दत्तात्रय आणि प्रवीण ही जोडी मैदानामध्ये खेळते टळ टोकून उभे आहे. इथे सन्मान दिलाय, तिथे एक धाव घेण्याचा प्रयत्न आहे. सेन्सिबल क्रिकेट आपण नक्कीच पाहतोय. दोन्ही टीमच्या दिशेने चांगलं क्रिकेट खेळलं जात आहे आणि एक सिंगल होईपर्यंत अडचणींना तोंड द्यावेच लागते. आवडते तेच करू नका, जे करायचं त्यात आवड निर्माण करा.
जीवनात आनंदी राहण्यासाठी दोन शक्ती असणे खूप गरजेचं असतं. पहिली गोष्ट म्हणजे सहनशक्ती, दुसरी म्हणजे समजशक्ती. इथे आपण पाहतो अजून एक चांगला बॉल, षटकाची ते समाप्ती होते. षटक क्रमांक इथे संपले. तिसरं 18 बॉलचा खेळ संपलेला. टीमची धावसंख्या स्थिर 33 या आकड्यावरती आपण पाहतोय. आता 79 धाबींचा बाटला करायचा होता आणि आता लक्ष थोडंसं बदललेलं आहे. नॉट 46 बनवायचे आहेत, 47 बनवायचे आहेत. 32 धावा दफलकावरती लागलेल्या आपण जरूर पाहतोय. 32 रन, 47 बनवायचे येणाऱ्या 24 बॉल मध्ये. 24 बॉल 47 धावा, 47 धावा, 24 चेंडू समीकरण. सराउंड युअरसेल्फ विथ द पीपल हू पुश यू टू बी बेटर. नो ड्रामा, जेलिसी युअर मेस, जस्ट हायर गोल, गुड वाइब्स अँड पॉझिटिव्ह एनर्जी. तुम्ही अशा वातावरणामध्ये राहा जिथली लोक तुम्हाला नेहमी प्रोत्साहित करत राहतील, ना की पाठी खेचतील. स्लो प्रोग्रेस इज अ बेटर दॅन नो प्रोग्रेस. स्टे पॉझिटिव्ह अँड डोंट गिव्ह अप. आणि त्यामुळे प्रगती न करण्यापेक्षा थोडी थोडी प्रगती केलेली बरी. आणि त्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे तर शांतपणे हळूहळू विजयाच्या दिशेने चालणं गरजेचं असतं. स्वतःची स्पर्धा स्वतःसोबत लाभा आणि स्वतःला हरवून पहा, मग तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही. मैदानामध्ये 4थं षटक चालू आहे आणि 4थं षटक करण्यासाठी पुन्हा एकदा सिद्धार्थ बांदल यांच्याकडे आलेले आहेत. सिद्धार्थने दुसरं षटक खूप चांगलं 8 धाबींचं होतवलं. त्या षटकामध्ये 2 चौकार आले, परंतु एक विकेट महत्त्वपूर्ण आला होता. शेवटचे 18 बॉल 47 अर्थात 47 धाबींची गरज. हा बॉल बिगिट केला जातोय. फिल्डर तिथे डाऊन द बॉल येतोय. एक धाव तिथे कंप्लीट केले. एका धावीवरती समाधान नक्कीच मानावं लागेल. आणि इथे आपण जर पाहिलं तर कुठल्याही प्रकारची मोठी फटके घेण्याचा प्रयत्न नक्कीच पाहायला भेटत नाहीये. एक सिंगल येते, एका सिंगल नंतर टीमची धावसंख्या 33 वरती आपल्याला नक्कीच पाहायला भेटत. 33 रन्स. प्रत्येक गोष्टीची नकल करता येते, पण चरित्र आणि ज्ञानाची नकल करता येत नाही. ती कमवावी लागते आणि ती मिळवावी लागते. ना हारना जरूरी आहे, ना जीतना जरूरी आहे. क्रिकेट एक खेळ आहे, बस इसे खेळना जरूरी आहे. सुधारणा ही मनातूनच करावी लागते आणि ती सुधारणा नक्कीच मैदानामध्ये चालू आहे. अगदी पुस्तक असो की आयुष्य शेवटपर्यंत संयम ठेवायचा असतो, कारण कहाणी शेवटच्या पानात सुद्धा बदलू शकते. अजून एक सुरेख असा बॉल आपण पाहतो. या बॉलवरती देखील एकच धाव आलेले आहे आणि या एका धावेनंतर 34 या आकड्यावरती नक्कीच धावफलक आपल्याला पाहायला भेटत आहे. 45 धाब्यांची गरज आपल्याला नक्कीच पाहायला भेटते. अजूनही 45 रन्स रिक्वायर्ड आपल्याला पाहायला भेटत आहे. पण तुम्हाला झुकवण्यासाठी रणनीती आखावी लागत असेल तर तुमचं सामर्थ्य भलाभल्यांना पाणी पाजू शकतं. आणि त्यामुळे सापळे नेहमी त्याच युद्धासाठी विणले जातात ज्याला समोर येऊन हरवण्याची हिंमत नसते. सापळे नक्कीच रचावे लागतील संगमनेर टीमला देखील. पुढचा बॉल इथे चांगला फटका केलाय. लॉंग ऑफला फिल्डर आहेत, चेंडू खाली आलेले आहेत. क्षेत्ररक्षण चांगलं केलंय. लॉंग द कार्पेट जमिनीला चेंडू गुदगुल्या करत चालला होता. महान कार्य ताकद से नाही लगातार करणे से होते. आणि त्यामुळे प्रवीण कदम अजूनही मैदानामध्ये खेळतो. जोपर्यंत प्रवीण आहे तोपर्यंत विजयाच्या दिशेने कदम नक्कीच एक पाऊल पुढे असेल. फुंकर मानून आपण दिवा विझू शकतो पण अगरबत्ती नाही, कारण ज्याचं कर्तव्य धरते त्याला माणूस विझवू शकत नाही. फटका इथे आपण पाहतो फसला होता. वा, एफर्ट चांगला होता, परंतु झेल होणं गरजेचं होतं. झेल पकडली असते तर मॅच आली असती. इथे आपण पाहतोय प्रयत्न खूप चांगले केलेत, परंतु दरम्यानच्या काळामध्ये तिथे धाव कंप्लीट केली जाते. एक सिंगल, 4 बॉलवरती 4 सिंगल आलेत. 24 बॉलमध्ये 47 बनवायचे होते. त्या परिस्थितीमध्ये सिद्धार्थ बांदल खूप चांगली बॉलिंग करतोय. वेन यू स्ट्रीव टू बिकम बेटर दॅन वी आर, एव्हरीथिंग अराउंड बी बिकम बेटर टू. आणि त्यामुळे शहा सर्व काही शिकवते, लघुकोण, काटकोण, त्रिकोण, चौकोन, परंतु खेळायचं कसे फक्त क्रिकेटमध्ये परिस्थिती शिकवते. अजून एक चांगला फटका. फिल्डर अजून चेंडू खाली नक्कीच येतोय. तिथे एक धाव कंप्लीट केले. एका धावीवरती समाधान. वा, काय सिद्धांत बांदल यांनी गोलंदाजी केलेली. वय वर्ष 22-23 असेल या खेळाडूचं, परंतु गोलंदाजी अगदी अनुभवी खेळाडूसारखी केली. 5 बॉलचा खेळ इथे संपलेला आहे. टीमची धावसंख्या 37 या आकड्यावरती आपण नक्कीच पाहतोय. अफलातून खेळाडू तर इथे आपण मैदानामध्ये पाहिलं बॅटची एज आणि नंतर आपण नक्कीच पाहतोय खेळाडू बाद होतोय. प्रवीण कदम नावाचं वादळ तंबूच्या आशयाला गेलाय. शेवटच्या बॉलवरती विकेट गेलेला आपण नक्कीच पाहतोय. 24 बॉलचा खेळ संपलेला आहे आणि 37 धावींवरती धावफलक आपण नक्कीच पाहतोय. येणाऱ्या बॉलचा विचार जर आपण मैदानामध्ये केला तर अंतिम 18 बॉल आहेत आणि येणाऱ्या 18 बॉलमध्ये अर्थात 3 षटकांमध्ये विजयासाठी 42 धावा बनवायचे. 18 बॉल 42 धावा, 42 धावा 18 चेंडू समीकरण आपल्याला पाहायला भेटतंय. ज्याच्या जीवनात संघर्ष आहे, दररोज काहीतरी अडचण आहे, दररोज कोणीतरी निंदक आहे, दररोज विरोधक आहेत, त्याने समजावं आपला रस्ता योग्य आहे. विचार जीवनाला आकार देतात, म्हणून विचार करताना विचारपूर्वक विचार करणं गरजेचं आहे.
आणि इथे विचारपूर्वक गोलंदाजी केली सिद्धार्थ बांदलाने. अगदी खूप चांगले बॉलिंग गाठले, फक्त 5 धावा 1 विकेट. एकदा सिद्धार्थ बांदलांची बॉलिंग आवडली सर, जोरदार टाळ्या झाला पाहिजे संगमनेरकर. अंतिम 18 बॉल आणि 42 धाब्यांची गरज. चोवीस बॉलचा खेळ संपला, 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. टीमची धावसंख्या स्थिरावलेली आपल्याला नक्कीच पाहायला भेटेल. आता 42 धावा बनवायच्या आहेत 18 बॉलमध्ये. संगमनेर चला स्पीडअप करा, सामन्याला बराच विलंब झालेला आहे. 12 वाजलेत आणि ही मॅच आपण खरं तर खूप लवकर सुरू केली होती. अंधारलेल्या मनात काळोख जितका घनदाट तितकाच त्याला भिडणारा आशेचा किरण तीव्रमान असतो. रस्त्याने जाताना येणारी प्रत्येक वस्तू आपल्याला शिकवत असते संघर्ष कसं करावं. उत्तम चरित्राची निर्मिती तेजस्वी आणि उत्कृष्ट कल्पनामधून होत असते आणि अशी निर्मिती नक्कीच आपण पाहतोय सिद्धार्थ बांदलने आपल्या टीमसाठी केलेली आहे. यू आर कॅपेबल ऑफ मोर दॅन यू, ग्लिंडा द विझार्ड ऑफ ओझेड यांचं वाक्य नक्कीच आपण ऐकत असतो. तुमच्यामध्ये क्षमता खूप असते पण ती तुम्ही ओळखणं गरजेचं असतं. अंतिम 18 बॉल, फलंदाज चांगले आहेत. बॅटर लाईनिंगचा विषय जर केला तर इथे नरे टीमची बॅटिंग लाईनअप खूप मोठी आहे आणि त्यामुळे इथे मैदानामध्ये कुछ भी होऊ शकत आहे. शेवटच्या क्षणापर्यंत काही ठरवणं मूर्खपणाचं लक्षण आहे. षटक क्रमांक इथे करण्यासाठी आपण नक्कीच पाहतोय 5वा बॉलर आलेले आहेत महेश. कारण आता महेश आलेले आहेत गोलंदाजी इनवरती. षटक क्रमांक आपण पाहतोय अगदी 5वं. महेशांचा पहिलाच बॉलवरती आपल्याकडे बॉल तिथे आपण पाहतोय बॅच एज कॉट बॅन विकेट आणि गडी मात्र बाद होतोय. खरं तर तुम्ही तात्या इंसूचा चित्रपट पाहिलाय का, त्यामध्ये लक्ष्मीकांत बिर्डे आणि त्यांच्यावरती तात्या इंसू हमला करतो तेव्हा ते काय म्हणतात, महेश मला वाचव. तसं संगमनेर टीम बोलवती महेश मला वाचव आणि त्या आपण पाहतोय नक्कीच महेशने वाचवलंय. माझा आत्मा तुझा आत्मा बाहेर, ओम बगनी भागदर ओम बद स्वाहा. विकेट गेलाय, वा. अंतिम बॉल मैदानामध्ये आपण नक्कीच पाहतोय. आता 17 बॉल बाकी असतील. 17 बॉलमध्ये नक्कीच आपण पाहतोय 42 ची गरज इथे नक्कीच आहे. मैदानामध्ये आपण पाहतोय खूप चांगली गोलंदाजी चालू आहे, खूप चांगला खेळ चालू आहे. इथे आता 17 बॉल 42 धाव्यांची गरज. सगळं उलटून टाकायची ताकद असते प्रत्येकात, फक्त त्यापूर्वी स्वतःला एकदा तरी उद्ध्वस्त होऊन उभे राहावे लागते. एक स्वतःची युद्ध स्वतःची असावं, मनाविरुद्ध घडणाऱ्या गोष्टी शांततेत सहन करता याव्या असं युद्ध मैदानामध्ये चालू आहे. हा फटका सुरेख खेळ आहे. फील्ड डाऊन द बॉल अडवण्याचा प्रयत्न ते नक्कीच करतील. तिथे एक सिंगल आहे, ते 41 धाब्यांची गरज आपण पाहतोय. कोणतेही कार्य अडथळा वाचून पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यांनाच यश प्राप्त होते. या जगात लोक कधीच बदलत नाहीत, फक्त परिस्थितीनुसार त्यांच्या आपल्याशी विषयीचा दृष्टिकोन बदलत असतो. टेन्शन घ्यायचं नाही, आयुष्य बिंदास जगायचं, कोणाची वाईट करायचे नाही, कोणाची वाईट चिंतायचे नाही. वा, अजून एक सुरेख बॉल. इथे अजून एक आपण पाहतोय डॉट बॉलचा खेळ नक्कीच आपला पाहायला भेटेल. आकाश गोळे आलेले आहेत. खरं आकाश गोळे जोपर्यंत आहेत मैदानावरती तोपर्यंत एक स्टायलिश खेळाडू आहेत आणि खरं आकाश जोपर्यंत आहे तोपर्यंत थोडंसं संगमनेरची टेन्शन नक्कीच असेल. जिंदगी में सारे खेल खेलो पर किसी के भरोसे के साथ मत खेलो. हॅपीनेस इज नॉट समथिंग रेडमेड, इट्स कम फ्रॉम युअर ओन ॲक्शन. दलाई लामा यांचं वाक्य आपण नक्कीच पाहतो असतो. आनंद आपल्या प्रतिक्रियेतून निर्माण होत असतो. स्पीडअप करा चला. सामना मॅच रिव्ह्यू घेतलाय का, कशासाठी सर, आईटसाठी का, ओके.
फेअर डिलिव्हरी. लोअर फुल टॉस हा फटका गॅपमध्ये आहे. लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडू खाली आलेले आहे. चेंडू फेकलेला आहे. पुन्हा एकदा एक सिंगल आपण नक्कीच पाहतोय. 4 बॉलमध्ये 3 धावा आलेल्या आहेत. 18 बॉल 42ची गरज असताना आता 39 धाव्यांची गरज आपण नक्कीच पाहतोय. 39 रन्स इथे आपण पाहतोय. नक्कीच आता 19 धावा बनवायचे, 39 माफ करा, 39 धावा बनवायचे. जेव्हा तुम्ही शून्य असता तेव्हा तुमच्यावर विश्वास ठेवणारी माणसं लाखमोलाची असतात. ते विश्वास प्रत्येक खेळाडूने दाखवला बॅट्समन वरती. हा प्रकार बॉल पुन्हा एकदा फटका आपण पाहतोय. नो मॅच लँड मध्ये पडलेला आहे. फिल्डर डाऊन द बॉल. वा, प्रयत्न खूप चांगला होता. इथे दरम्यान आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत आणि इथे 2 धावेवरती समाधान. जेलपर्यंत ते पोहोचले होते परंतु शेवटच्या क्षणाला चेंडू दिसला नाहीये. ताकदीचे दर्शन रोज करायचे नसते. गरज पडल्यावर विजा कडकडल्या पाहिजे. डग साठू दे आधी नगमंगनात. आभाळ गाठायचं असेल तर वादळ उचलीच पाहिजेत आणि ते आपण पाहतोय आभाळ गाठायचंय. वादळ आता उसळलेले आहेत. टीमची धावसंख्या इथे आपण पाहतोय अगदी या 2 धावेनंतर टीमची धावसंख्या पोहोचलेली आहे 42 या आकड्यावरती. आणि तत्पूर्वी मॅन ऑफ द सिरीजचा फ्रीज इथे आलाय. त्या फ्रीज साठी नक्कीच आकाश गोळीला खेळावं लागेल. ह्या षटकामधला दरम्यानचा पुढचा बॉल. गतीमध्ये परिवर्तन केल्या. गॅपमध्ये फटका जरूर केलेला आहे. फिल्डर डाऊन द बॉल अडवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण चांगलं झालं. 1 धाव कंप्लीट केल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दरम्यान 2 धावा इथे नक्कीच कंप्लीट केल्यात. षटकाची समाप्ती. या षटकाचा खेळ संपल्यानंतर इथे आपण पाहतोय नक्कीच 7 धावा 1 विकेट आहे. आणि आता विजयासाठी आपण जर पाहिलं 35 धावा बनवायच्या आहेत. येणारे बॉल असेल 12. 12 बॉल 35 धावा, 35 धावा 12 चेंडू हे समीकरण. संघर्ष मौल्यवान नसेल तर जिंकण्याला फारशी किंमत नसते आणि त्यामुळे संघर्ष तो दोन्ही टीमला करावा लागतो आहे. इथे 35 धाव्यांची गरज. राजगड 11 टीम 15 खेळाडू पुढे उभे करा. अंतिम 12 बॉलचा शेवटच्या 2 षटकांचा खेळ आपण पाहतोय. अंतिम 12 बॉलचा खेळ अगदी प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आपल्याला नक्कीच पाहायला पडेल. नो मॅटर व्हॉट युअर ॲबिलिटी, एफर्ट इज ऑट एजियन द ॲबिलिटी इन टर्न इन टू अकॅम्प्लिश. तुमची क्षमता काही असो, प्रयत्न त्या क्षमतेला प्रज्वलित करतात आणि तिला सिद्धीमध्ये रूपांतरित करतात. मोठा फटका खेळला, चेंडू गेला सीमा रेषा पा. मिथिल लावासा षटकार. संदीप गोलंदाज आलेले आहेत आणि संदीप यांच्या विरुद्ध खेळलेला मोठा फटका. टीमची धावसंख्या आपण पाहतोय या षटकानंतर 50 या आकड्यावरती आले. 50 रन्स, 39 धाव्यांची गरज आपण नक्कीच पाहतोय. धाव्यांची गरज. बॉल 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 ना, चला बॉल द्या. चला मैदानामध्ये जाऊयात. खरं तर आयोजक कंपनीचं कौतुक करावं लागेल. बजाज कंपनीचे ब्रँडेड मागवले, म्हणजे लोकल कंपनीचे कुठलाही फ्रीज, LCD टीव्ही असं काही नाही मागवलं. सगळं जे आहे ते ब्रँडेड कंपनीचं आहे. इथे आपण पाहतोय अगदी आलेला षटकार आणि या षटकानंतर आता 11 बॉल आहेत. 11 बॉल मध्ये विजयासाठी आपण पाहतोय नक्कीच इथे बनवायचे आहेत 29 धावा. आयुष्याच्या सागरात भरती ओटी येतच राहते. स्वतःवर विश्वास ठेवून तटस्थ उभं राहू. प्रत्येक संकट पार होतील. गोलंदाज संदीप एक चांगलेच खेळाडू आहेत. फसवले येते अगदी आपण पाहतोय. तिथे दरम्यानच्या काळामध्ये मिस फिल्डिंग नक्कीच झालेलं आहे. एकदा तिथे कंप्लीट केलं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे केलेला आहे आणि ते खेळाडू काय होत आहे. वा, काय क्वालिटी फेकी आहे. त्यापेक्षा सिद्धार्थ बांदलचं कौतुक करावं लागेल. चेंडू कसा अडवला, कसा फेकला.
महेंद्रसिंग धोनीची आठवण करून नक्कीच याने दिल्या. आपण जातोय नक्कीच तिसऱ्या पंचांकडे. वा, फिल्डिंग कशी असावी सिद्धार्थ बांदल सारखी, बॅटिंग कशी असावी सिद्धार्थ बांदल सारखी, बॉलिंग कशी असावी सिद्धार्थ बांदल सारखी, समय सूचकता कशी असावी सिद्धार्थ बांदल सारखी. नक्कीच आपण पाहतो चांगला खेळ त्याने केलेला आहे आणि ते आपण एकच वाक्य बोलू शकतो, द हार्डर यू वर्क द प्राऊडर यू बी व्हॉट यू अकॅम्प्लिश. खेळाडू होतोय ओ यू टी आउट. स्वप्न कितीही मोठं असलं तरी पूर्ण करण्यासाठी धैर्य, निष्ठा आणि समर्पण आवश्यक असतं. आपल्या उद्दिष्टावरतीच आपण ठाम असलो तर अशक्य असं काहीच नाही. लाखात एक वाक्य जे घडले ते सोडा, जे घडवायचं त्या शेड्यूलला. आकाश गोळे यांनी मॅच ऑन केली होती, परंतु आकाश या ठिकाणी आपण पाहतोय अगदी दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये बाद झालेले आहेत आणि इथे आपण नक्कीच पाहतोय एका सिंगल नंतर टीमची धावसंख्या 51 ह्या आकड्यावरती आपण नक्कीच पाहतोय. अगदी 51 रन्स 28 धावा इथे विजयासाठी बनवायचे. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय केपी आलेले आहेत. गोलंदाज या ठिकाणी सज्ज झालेले आहे संदीप यांनी आपण पाहतोय अगदी खूप चांगला चेंडू जरूर हाताळलेला आहे आणि त्यामुळे आता 10 बॉल आणि 28 धाव्यांची गरज. 10 चेंडू 28 रन्स. डेडिकेशन अँड हार्ड वर्क व्हॉट यू मेक टू कम डू. फटका सुरू केलाय, गॅप मध्ये टायमिंग दिलाय, खराब बॉल आहे, खराब बॉल वरती भरघोस असा समाचार आहे. इथे सांगतोय फलंदाज ए तो बच जाके पिक्चर अभी बाकी है, आगे को देखो होता है क्या. आलेला चौकार. हाय वर्क स्पॉटलाइट द कॅरेक्टर ऑफ पीपल, सम टर्म अप देअर स्लीव्स, सम टर्म अप देअर नोसेस अँड सम डोंट टर्म अप ॲट ऑल. इथे आलेल्या चौकार नंतर आपण पाहतोय मॅच थोडीशी फिरलेली आहे आणि आता इथे विजयासाठी आपण जर पाहिलं तर नक्कीच 25 धाव्यांची गरज. वा, जेल सुटले आहे. इथे काय म्हणतात माहितीये का, आगीतून उचलून फुपाड्यात पडणं ते मैदानामध्ये झालेलं आपल्याला नक्कीच पाहायला भेटतंय. इथे थोडंसं गचाय असा खेळ आपल्याला नक्कीच पाहायला भेटतोय. कॅच सुटले परंतु तिथे एक धाव नक्कीच घेतलेला आहे. 4 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या आपण पाहतोय नक्कीच इथे 55 या आकड्यावरती आलेल्या आहे. विजयासाठी अजूनही 24 धाव्यांची गरज. 24 धावा इथे बनवायचे आहेत. ज्या प्रकारे अभावातून पडणारं पाणी कुठल्याने तरी रस्त्यावर समुद्रापर्यंत पोहोचतं, त्याच प्रकारे निस्वार्थ भावनेने केलेली सेवा, प्रार्थना, खेळ हा नक्कीच यशापर्यंत पोहोचवत असतो. बाग कुंभण्याची सांगते सूर्याचं तेज घे प्रासून सुरू झाला दिन नवा, भीड प्रयत्नांना कसून. इथे नक्कीच प्रयत्नांना कसून मिळायचं. हा बॉल सुरू करतोय, इथे कुठल्या प्रकारची धाव नाहीये आणि ते आपण पाहतोय एक डॉट बॉल महत्वाचा. अंतिम बॉलचा खेळ इथे जर पाहिला तर नक्कीच आता 7 बॉल बाकी आहेत. अंतिम 7 बॉल आणि ते विजयासाठी आपण जर पाहिलं तर नक्कीच धावसंख्या 55 वरती आहे. 54 आणि त्यामुळे 23 धाव्यांची गरज. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये आपण पाहतोय 24 धावा बनवायच्या. काळ आणि वेळ कोणासाठी थांबत नाही, त्यामुळे वेळेत निर्णय घ्या, आयुष्य सुंदर होईल. हा चेंडू इथे नो बॉल आहे. 22 धाव्यांची गरज. तुम्ही जर चांगले चेंडू तर तुम्ही ही बॉल का टाकताय, ही खूप मोठी चूक आहे. आज धोक्याने शिकवलं की जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचे पाहण्याचा प्रयत्न करण्याऐवजी एक पाऊल पुढे टाकत राहा, रस्ता आपोआप मोकळा होतो. इथे फलंदाज रस्ता मोकळा करेल का? 7 बॉल मध्ये हा बॉल सुरेख हाताळला. इथे आपण पाहतोय नक्कीच धाव घेण्याचा प्रयत्न. इथे अजून एक खेळाडू बाद झालाय आणि इथे आपण पाहतोय धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये आता एकही धाव नाहीये. शेवटचे 6 बॉल कुठेही जाऊ नका, प्रेक्षकांनो पाहत राही मॅच. अंतिम 6 बॉल विजयासाठी 22 धाव्यांची गरज. 7 चेंडू 22 धावा, 22 धावा 7 चेंडू. मॅच खूप चांगली फसलेली आपल्या पाहायला पडेल. राजगड प्रीमियर लीगची टीम नंतर तिथे येणार आहे आणि त्यामध्ये आपण पाहतोय अमित शिमकर असतील, त्याचबरोबर त्यांचे खेळाडू स्टार खेळाडू आकाश सुकाय यांच्याशी आपण मुलाखत नक्कीच घेऊयात. आकाश करता नेक्स्ट मॅच तुम्हाला खेळायची आहे. समोर खूप चांगले खेळाडू आहेत. सनी देखील तुमचा खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे. नेक्स्ट मॅच खेळत असं कुठे दडपण आहे का? नाही, अजिबात नाही. खरं तर समोरची टीम देखील खूप चांगली शिवगंगा टीम म्हणलं की विनोद भाऊ पोटे, रोहन चोरगे. आपण पाहतो रोहन चोरगे म्हणजे एक खूप चांगला खेळाडू आहे आणि त्यांच्या विरुद्ध खेळायचे. तुमची काय रणनीती असेलच? काय नाही, आमचे बॉलर करतील काय ते सगळे. तुम्ही बॉलिंग टाकणार आहे का आज? टाकणार. वा, म्हणजे आज पुन्हा वॉशिंग पावडर निर्मा, दूध की सफेदी,
चला जाऊ द्या, परंतु एक चांगले खेळाडू आहेत आणि नक्कीच आपण खेळ पाहणार आहोत. आकाश सुकाळे एक स्टायलिश खेळाडू आहेत, एक बॉक्स क्रिकेटमध्ये खूप चांगले खेळाडू आहेत आणि ह्या मैदानावरती त्यांनी पकडलेली कॅच 1 मिलियन वरती गेली होती, 20 लाख लोकांनी ती पाहिली होती. चला 6 बॉल 22 धाब्यांची गरज. सनी या ठिकाणी आलेले आहेत. खरं तर सनी पहिल्या मॅचमध्ये तुम्ही फॉर्ममध्ये नव्हता, परंतु नंतर तुम्ही खूप चांगला खेळ केलेला आहे. आज या ठिकाणी रोहन चोरगे, विनोद पोटे, अजिंक्य वाडकर यांच्या विरुद्ध खेळायचं आहे. सनी कसं वाटतं खेळत असताना? खूप छान वाटतंय आणि नियोजन चांगलं केलेलं आहे. आकाश आणि सगळ्या टीमनी एकदम चांगलं नियोजन केलं आहे. कॉमेंट्री खूप चांगली होती आपल्या इथं आणि ग्राउंड खूप चांगलं मिळालेलं ॲक्च्युली. RRचं ग्राउंड मी पहिल्यांदा खेळतो ह्या साईडला, पण खूप चांगलं ग्राउंड आहे आणि अजून चांगलं वाटतंय. सेमीफायनलला जिंकण्याचा प्रयत्न करू आम्ही. टीम चांगली, कॉम्बिनेशन चांगलं आहे आमचं, तर प्रयत्न करू आम्ही विजय करायचा. शुभेच्छा आहेत तुम्हाला सनी, खूप चांगले खेळाडू तुम्ही आणि खूप चांगली मॅच तुमची झालेली आहे. अंतिम 6 बॉल इथे नक्कीच बाकी आपण पाहतोय. अंतिम 6 बॉलमध्ये 22 धाब्यांची गरज. चला बॅट्समन या, चला विनंती आहे, खूप वेळ झालेला आहे, 1 तास झालाय फक्त एका इनिंगला. 2 तास आपण टोटल खेळलेत. 10:30ला मॅच चालू केली होती आणि आता आपण जवळजवळ पाहिलं तर 12:30 वाजलेले आहेत. एका मॅचला 2 तास झाले तर मला वाटतं मग रात्रीचं पुन्हा ऑलिजन लावावे लागतील. चला अंतिम 6 बॉल 22 धाब्यांची गरज. सहा बॉल 22 धाब्यांची गरज. 6 चेंडू 22 धावा, 22 धावा 6 चेंडू. पहिल्या बॉलवरती सरक फटका खेळला. पहिल्या बॉलवरती काय होईल ते पाहायचं आहे. पहिल्या बॉलवरती ते आपण पाहतोय धुंड धुंड रे साजना, 2 धावा घेतलेल्या आहेत आणि पहिल्याच फटक्यावरती या ठिकाणी आपण पाहतो ताकद दाखवली. चला नेक्स्ट मॅचचा टॉस करूयात आपण. विनोद भाऊ पोटे यांचा या ठिकाणी शुभागमन होत आहे. चला एक खेळाडू आतमध्ये घ्या. सिद्धार्थ बांधल, वेळ संपलेला आहे. सिद्धार्थ एक खेळाडू आतमध्ये घ्या. पहिल्या बॉलवरती 2 धावा आलेल्या आहेत. अगदी आपण पाहिलं 7 चेंडूमध्ये बनवायच्या होत्या 22 आणि त्यामुळे 5 बॉलमध्ये आता 20 धाब्यांची गरज. 5 चेंडूमध्ये 5 चौकार मारले तर मॅच होऊ शकते किंवा 5 चेंडूमध्ये 3 षटकार 1 डबल. फटका खेळण्याचा प्रयत्न होता. सुरेख असा चेंडू या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला भेटतोय आणि ते आलेला हा सुरेख असा चेंडू. इथे शेवटचे बॉल आहेत 4 बॉलमध्ये आपण पाहतोय 20 धाब्यांची गरज. फुलटॉस बॉल होता. चेंडू थोडासा खाली आलेला आहे आणि खूप योग्य असा निर्णय आपण अंपायरचा नक्कीच पाहतोय. इथे हा नो बॉल आहे. या नो बॉल वरती आपण पाहतोय नक्कीच 2 धावा तर मिळालेल्या आहेत आणि त्यामुळे 18 धाब्यांची गरज. यस, बीमर होता पहिला बीमर. खराब असा चेंडू पहा, एक छोटीशी ठिणगी आगीमध्ये रूपांतर होऊन तुम्हाला अगदी संपूर्ण पेटवून जाऊ शकते. त्या प्रकारे एक छोटासा नो बॉल तुमच्या मॅचला फिरवू शकतो. 4 बॉल आहेत आणि 4 बॉलमध्ये आपण जर इथे पाहिलं तर नक्कीच 18 धाब्यांची गरज आहे. अंतिम 4 बॉल 18 धावा. 4 चेंडू 18 धावा, 18 धावा 4 चेंडू. हे समीकरण आपल्याला नक्कीच पाहायला भेटतंय. ऑलवेज डू युअर बेस्ट. व्हॉट यू प्लॅन नाव यू विल हार्वेस्ट लेटर. हा चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय नक्कीच सुरेख असं हाताळला आणि त्यामुळे आता 3 बॉल आणि 3 बॉलमध्ये 18. तर या प्रकारचं दृश्य आपल्याला 10 MPL मध्ये देखील पाहायला भेटलं होतं आणि त्यावेळी आपल्या वाघोलीचे आसिफ शेख गोलंदाज होते. 2 बॉल 12 धावा त्यावेळी झाल्या होत्या. 3 बॉल 18 आता पाहिजे आहेत आणि 3 बॉल 18 धावा हे देखील होऊ शकतात. चला बाउंड्रीच्या बाहेर थांबा. न चादर बडी कीजिए न ख्वाहिश दफन कीजिए, 4 दिन की जिंदगी बस चैन से बसर कीजिए. आता आपण पाहतोय अंतिम इथे 2 बॉल असतील आणि ह्या 2 बॉल मध्ये नक्कीच 17 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. संगमनेर टीमचे कॅप्टन सिद्धार्थ बांधल इकडे लक्ष द्या. टीमला सांगा आतमध्ये येऊ नका, पेनल्टी लागेल. पुकारचं तुम्ही कॉमामध्ये जाताल, पुन्हा 5 धावेची पेनल्टी लागली तर हरताल आणि तुम्हाला माहिती एक छोटीशी चूक मॅच मधून बाहेर घालू शकते. इथे आपण पाहतोय नक्कीच विजयासाठी 17 धाव्यांची गरज. सुरेख असा फटका केलेला आहे. 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये आपण पाहतोय नक्कीच 11 धाव्यांची गरज. एक छोटासा नो बॉल आणि त्यावरती आलेला षटकार महागडा ठरू शकतो. 1 बॉल इथे आपण नक्कीच पाहतोय. 1 बॉल आणि 11 धावा इथे बनवायचे. ऍडजस्टमेंट इज नॉट इम्पॉर्टंट इन लाईफ बट अंडरस्टँडिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट. आणि त्यामुळे शेवटचा 1 बॉल इथे 11 धाब्यांची गरज. नो वरती षटकार झाला तर काही होऊ शकतं
आणि त्यामुळे इथे मैदानामध्ये तुम्हाला काय भेटलं हे महत्वाचं नाही, तुम्हाला काय टिकवता आलं हे महत्वाचं आहे. एक चेंडू अकराची गरज. सुरेख असा फटका खेळलेला आहे आणि या फटक्यानंतर आपण पाहतोय नक्कीच मेगा फायनल मध्ये प्रवेश केला. लेट पण थेट संघर्ष केला. सिद्धार्थ बांदलच्या 48 धावा. चांगली अशी गोलंदाजी आपण पाहिली नक्कीच बॉलरने केली. त्यामध्ये आपण तुषार यांचं नाव घेऊ शकता. महेश यांनी खूप चांगला षटक हाताळला. मेगा फायनलचं तिकीट इथे नक्कीच कापला तेच संगमनेर टीमने. नेक्स्ट मॅचचा टॉस तत्पूर्वी अमरजी यादव सर यांना विनंती करतो आपण या. तुषार पन्हाळकर, सिद्धार्थ बांदल आणि त्याचबरोबर आपण पाहतोय महेश शेलार, ओंकार शिंदे या खेळाडूंसाठी पारितोषिक आलेला आहे 1001 रुपये.